पाताळ लोकी नेला पुण्यवंत पाताळ लोकी तरी तो भाग्यवंत केला तरी तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला दिवाणाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार अपमान केला वैर्याचे देशचे मोक्षे कपटी आधला माने सेवकाच्या ढुंगान मिळे कासा त्रैलोक्य भावे धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार भगवती व्रताची व्रता गुंतवे यादवंगा ही गोष्ट बरी नाही धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार सत्ववानाचा बहु केला कीर्तिवानाचे मारिले सखा मन विषयाचे नाश बोल जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार वैर्यासी दिधली मोक्ष सिद्धी कपटिया दिधला महानिधी सेवकाच्या ढुंगान मिळे चिंधी चाळकासा त्रैलोक्य भावे वंदी धुंद झाला तुझा दरबार पतिव्रता तीव्रता गुंतविली वेशागणिकाती
ती सत्य लोका नेली, कळी स्वकुळा लावियली, यादव रंदा ही गोष्ट बरी नाही केली, धुंद झाला तुझा दरबार. सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारिले बाळ, सखा मनविष त्याचे नाशी बळ, जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ, धुंद झाला तुझा दरबार. विठ्ठला पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता उच्चारलेला अभंग पांडुरंगाचे लढीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या घरी एक दास्यकाम करणारी मुलगी महिला, जिचं संत मालिकेमध्ये सर्वात उच्च स्थान आहे, अशा श्री संत जनाबाई महाराज यांचा 4.25 चरणाचा देवाशी भांडण करणारा, वाद करणारा, तंटा करणारा हा अभंग एवढा. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया संताचिया संताची, चक्रप्रदानी कथेचा विस्तार, चक्रप्रदानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांच्याधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुलिया विढाला विढाला विढाला. शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार, म्हणजे असा प्रतिवर्षाप्रमाणे गेली 26 वर्षापासून चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, उपस्थित असलेले सर्व भाविक, माता भगिनी, तरुण मंडळी, उपस्थित सर्व गुणीजन, महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व विद्यार्थी मंडळी, सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला, भगवंताच्या साधू संताच्या कृपाशीर्वादाने चाललेला, त्याचप्रमाणे परमार्थप्रेमी हरिभक्तीपरायणे सोनवणे दादा यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला प्रतिवर्षाप्रमाणचा आपला हा स्तुत्य उपक्रम नामयज्ञ. नामयज्ञाचं आजचं हे 26वे वर्ष आहे आणि दिवस आपला 5व्या दिवसाची सेवा. आपणा सर्वांच्या वतीने ती माझ्यापर्यंत आजींनी दिलेली ही सेवा आहे आणि मला वाटतं बरीच 7-8 वर्षापासून असं सेवा. किती वर्ष झाले? 7-8 वर्ष. हा, काहीतरी 7-8 वर्षापासून माझ्यापर्यंत दिलेली ही सेवा आहे. मागच्या वर्षी मला वाटतं आपला रौप्य महोत्सव होता. त्या रौप्य महोत्सवामध्ये सुचवलेला अभंग होता. कोणता? पुण्यवंत पाताळ लोकी नेला. आणि आताही तसा मला आज दुसरा अभंग सांगितला होता, पण मी पाहिला तोपर्यंत त्यांनी पाहिला तोच.
पण तो म्हटलं मागच्या वर्षी आपलं एकच चरण झालेलं होतं, बरोबर लक्षात आहे ना तुमच्या? पण तो राहिलेलं पुन्हा सांगा. मी म्हटलं आता बदलून घेतो आज, पण आता त्यांनी आग्रह केल्यामुळं तोच पुन्हा अभंग उच्चारण्याची वेळ आली आपला परत. तर तो जनाबाई महाराज यांचा हा अभंग आहे. भगवंताशी भांडण करणारा, वाद करणारा, तंटा करणारा अभंग आहे. आता का जनाबाई भांडते, मागच्या वर्षी तुम्हाला त्याची प्रस्तावना सांगितली होती, पण तोटक प्रस्तावना सांगून तुम्हाला तिथपर्यंत देतो म्हणजे तुमच्या अभंगाची भूमिका लक्षात येईल. एकूण वादाचे 4 प्रकार सांगितले होते: वाद, अनुवाद, संवाद आणि विवाद. शास्त्रांचा वाद आहे, देवभक्ताचा अनुवाद आहे, गुरु शिष्याचा संवाद आहे, आणि चौथा विवाद आहे. त्याच्याबद्दल काही सांगायची गरज काहीच कारण नसताना जो शेजाऱ्याचा होतो, काय तो तुमचा जिवंत अनुभव आहे, तो सांगायची गरज. तसा या अभंगामध्ये देवभक्ताचा झालेला अनुवाद आहे, भांडण आहे, तंटा आहे. पण भांडण्याकरता सुद्धा अधिकार लागतो, अधिकारा वाचून भांडता येत नाही. मग जनाबाई देवाशी भांडते. काय अधिकार आहे जनाबाईचा? तर जनाबाईने 4 युगामध्ये भगवंताची भक्ती केली होती. किती युगात? 4. आणि 4 युगामध्ये जनाबाईने सेवा साधूची केली होती. भक्ती भगवंताची करायची आणि सेवा साधूची करत होती. पण साधूची जरी सेवा केली तरी ती देवालाच प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. आणि त्या भक्तीचं, सेवेचं, भजनाचं ऋण देवावर होतं. आणि जनाबाईंनी 4 युगामध्ये साधूची सेवा केली, भगवंताची भक्ती केली, म्हणून जनाबाईला देवाबरोबर भांडण्याचाही काय होता? अधिकार होता. 4 युगामध्ये जनाबाईने भगवंताच्या बरोबर अवतार घेतला. नामदेव महाराज, जनाबाई आणि पांडुरंग परमात्मा. प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या बरोबर अवतार घेतला. सत्ययुगामध्ये भगवंताचा अवतार होता नरसिंह. कोणता अवतार होता? नरसिंह भगवान. त्याही वेळेला नामदेवरायचा अवतार होता प्रल्हाद या रूपामध्ये. कोण्या रूपामध्ये? हिरण्यकश्यपूचे कुळी नाम प्रल्हाद. हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये भक्त प्रल्हाद म्हणून होते नामदेव महाराजच. आणि त्याही वेळेला जनाबाई होती त्या युगात. कोणत्या रूपात? मागच्या वर्षी सांगितलं होतं ना, माझे नाम पद्मिनी अंती दासीचे पद. पद्मिनी दासी म्हणून होती. पुढे युग बदलला, अवतार बदलला. त्रेता युगामध्ये भगवान प्रभू रामचंद्र म्हणून भगवान अवतीर्ण झाले. भगवान प्रभू रामचंद्राची सेवा करण्याकरता नामदेवरायांनी दुसऱ्यांदा अवतार घेतला, तो अंगद या रूपामध्ये. म्हणजे भगवंताचा अवतार प्रभू रामचंद्र, नामदेवरायचा अवतार अंगद. आणि त्याही वेळेला जनाबाई होती. कोणत्या रूपामध्ये? माझे नाम मंथरा भरते मारिली लाथ. मंथरा दासी म्हणून जनाबाई त्या युगामध्ये होती. पुढे युग बदललं, तसा अवतार बदलला. युग क्रमांक 3, अवतार क्रमांक 3. द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा म्हणून भगवान अवतीर्ण झाले. तर भगवान कृष्ण परमात्म्याची सेवा करण्याकरता नामदेवरांनी तिसऱ्यांदा अवतार घेतला, तो उद्धव या रूपामध्ये. म्हणजे भगवंताचा अवतार कृष्ण परमात्मा, नामदेवरायचा अवतार उद्धव. आणि त्याही वेळेला जनाबाईचा अवतार होता ती कुब्जा दासी. कोणती दासी? पुढे युग बदललं, तसा अवतार बदलला. युग क्रमांक 4, अवतार क्रमांक 4. कलियुगामध्ये भगवान विटेवर आले. भगवान पंढरीनाथाची सेवा करण्याकरता नामदेव महाराज या रूपाने अवतीर्ण झाले. आणि जनाबाई या रूपाने अवतीर्ण झाली. एकंदरीत जनाबाईंनी अवतार घेतले किती? 4 युगामध्ये. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. 4 युगामध्ये जनाबाईंनी सेवा साधूची केली होती, भक्ती भगवंताची केली, म्हणून तिला देवाशी भांडण्याचा अधिकार होता. का भांडली जनाबाई? तसा जनाबाईचा अवतार मराठवाड्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये आज तो तालुका आहे गंगाखेड, या ठिकाणी एका वारकरी घराण्यामध्ये जनाबाईचा अवतार झाला. थोडी जनाबाई मोठी झाल्यानंतर आई वडिलाबरोबर पंढरीच्या वारी करता तिचं जाणं झालं. आषाढी वारीचा तो डोळा भरून तो सोहळा पाहिला. वारी झाली, द्वादशी झाली, पौर्णिमेचा काला झाल्यानंतर वडिलांनी सांगितलं, जना चल आता घरी. जनाबाईने सांगितलं, आता पंढरी सोडून घरी येण्याची माझी इच्छा. आता आपण सुद्धा वारीला जातो की नाही? वारीला गेल्यानंतर पंढरीला
आपली परत येण्याची इच्छा होती का? तिथं जरा आवडतं ना आपल्याला खरं कीर्तना, ते खोटं बोलायचं नाही. द्वादशी सोडूस तर तुम्हाला दम निघत नाही. आणि असं नाही ना, असं आहे तुमचं. हा, ती जनाबाई आहे. जनाबाईने आता सांगितलं पंढरी सोडून परत घरी येण्याची माझी इच्छा नाही. वडिलांनी सांगितलं अगं जना इथे कुठं राहते एकटी. तिने सांगितलं मंदिरात राहते पण परत येणार. पण वडिलांनी विचार केला एकटी मुलगी हिला कसं ठेवावं इथं. तसा जनाबाईचा आणि नामदेवराईचा पहिलाही संबंध आहे. किती युगातला? 3 म्हणा. पहिला 3 युगातला संबंध आहे. मग दामाशेटीकडे निहून त्या मुलीला सुपूर्द केलं. दामाशेटीने ठेवून घेतलं, काही काळजी करू नका, मी माझ्या मुलीप्रमाणे हिला सांभाळतो. म्हणजे नामदेवराईच्या घरी जनाबाई राहू लागली. मी तुम्हाला आता तोटक सांगतोय, मध्ये प्रमाण वगैरे नाही सांगितले. नामदेव महाराजाच्या घरी जनाबाई राहू लागली. दास्यत्व असल्यामुळं सगळी पडलेली कामं जनाबाईला करावं लागायची. आणि घरातली कामं करणे एवढं जनाबाईचं वय सुद्धा नाही. पण काम करू लागली. वेळोवेळी भगवान तिला मदत करत होते. का? पूर्वीच्या सेवेच्या ऋणातून उतराई होण्याकरता भगवान यायचे. झाडलोट करी जनी केर भरी चक्र पाणी. भगवान यायचे, तिला मदत करू लागत होते. आणि भगवान म्हणायचे स्वतःही, माझ्या जनीला नाही कुणी नाहू घाली चक्र पाणी. भगवान तिला स्नान घालायचे, तिचे केस विसरायचे. भगवान तिची वेणी सुद्धा घालायचे. भगवान म्हणायचे माझ्याशिवाय कोण आहे माझ्या जनीला. काम करू लागत होते. आणि त्या काळामध्ये नामदेवराईचं मोठं कुटुंब 14 माणसाचं. किती माणसाचं? हा, एकत्रित कुटुंब पद्धती. त्यावेळेला एकत्रित कुटुंब पद्धती होती. आता नाही. आता हम अशी पद्धती. आता कलीचाच प्रभाव आहे ना तो. 14 माणसाचं कुटुंब नामदेवराईचं. किती? गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामाना मजाना बाप लेक. किती झाले? नारा विठा गोंदा मादा 4 पुत्र, जन्मले पवित्र त्यांचे वंशी. लाडाई गोडाई यसाई साखराई, 4 सुना पाही नामयाच्या. आऊबाई 13, लिंबाई ती 14, 15वी ती दासी जनी विठाला. असं एकंदरीत 14 माणसाचं नामदेवराईचं कुटुंब. आणि त्या 14 माणसाला 2 वेळेला खायला पुरेल तेवढं दळण पहाटे उठून जनाबाईला काय करावं लागायचं. पूर्वीच्या काळामध्ये लाईट नव्हती. ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये दळण दळल्याशिवाय खायची व्यवस्था नव्हती. आता 8ही दिवस पीठ नसलं तरी अडचण आहे का? अडचण. पण पूर्वीचा काल होता, दळण नाही दळलं तर खाण्याची व्यवस्थाच नव्हती. बरोबर आहे. जुन्या काही म्हातारे आहेत, त्यांनी दळलंय का नाही? हा, बरोबर आहे ना. ज्यांनी दळलंय त्याच मान हलवा. ज्यांनी जातच कधी बघितलं नाही त्या कशाला मान हलवतात. हा, तर तुम्ही मग पोरगी मान हली होती. तुला कवा दळलंय का तू? तुला मऊ दिवाणी चांगले आजचे दिन येतात. आता काय अडचण आहे का तुला? हो, 14 माणसाला पुरेल तेवढं दळण रोज पहाटे उठून दळावं लागायचं. आणि ती जनाबाई एकदा का दळण घेतलं, खुंट्याला हात लागला की लगेच सोर लागायचा जनाबाईचा. कान्हाई दळीन मी एकली, कान्हाई दळीन मी एकली. लावी वहिली
दळीन मी एकली. आणि सोर का भगवंताच्या कानावर गेला की भगवान धावतच यायचे, दळण दगडू लागायचे. आता भगवंताचा स्पर्श त्या खुंट्याला झाल्यावर वेळ लागतो का हो? ती काय सामान्य मोटर आहे काय? लगेच दळण व्हायचा हा नित्याचाच क्रम चालू झाला. एके दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायचं कीर्तन होतं. भगवानही त्या कीर्तनला होते, जनाबाई हजर होते. कीर्तनला हजर झाल्यामुळं झोपायला उशीर झाला. आणि झोपायला उशीर झाला की सकाळी होतोच उठायला काय. पण जनाबाई बरोबर वेळेवर उठली, दळण घेतलं आणि खुंट्याला हात लागल्याबरोबर लगेच स्वर लागला, कान्हाई. भगवंताच्या कानावर स्वर गेला की भगवान पळतच आले, दळण दळू लागले. जनाबाईने पुढं म्हणावं कान्हाई, तर भगवंतांनी पाठीमागं म्हणावं जनाई. म्हणजे जनाबाई भगवंताचं चिंतन करायची आणि भगवान परमात्मा जनाबाईचं चिंतन करत होते. हा देव भक्ताच्या भक्तीतला संबंध आहे. आलं लक्षात? दळण झालं आणि दळण झाल्यानंतर भगवान म्हणतात जना पहा पूर्वेला उजळल्या दश दिशा गगना आलीशी शोभा. अगं जना सूर्य उदय होण्याची वेळ आली. पूजा करण्याकरता जर मंदिरामध्ये पुजारी आले आणि मी जर मंदिरात नसलो तर मला गेलं पाहिजे. निघाले भगवान घाई गडबडीने. पण चूक एक झाली, भगवंताच्या अंगावर असलेला हिरे माणिक मोती पाचू याने जडवलेला भरजरी शेला विसरला तिथं. आणि त्या घाई गडबडीमध्ये जनाबाईची 17 ठिगडाची गोधडी भगवंतांनी खांद्यावर टाकली. भगवान पळतच गेले, जाऊन विटेवर आटे क्षण उभा राहिले. पूजा करण्याकरता पुजारी आले तर लांबूनच दिसले ती देवाच्या अंगावर. काय बरं, ती प्रसिद्धच होती, सगळ्याच्या ओळखीत होती. पुजाऱ्याने पूजा थांबवली. मंदिरापासून जे घरं होती तिथूनच शोध सुरू झाला की भगवंताच्या अंगावरचा हिरे माणिक मोती पाचू याने जडवलेला भरजरी शेला गेला कुठे. शोध करीत जी मंडळी नामदेवराईच्या घरापर्यंत आली त्यावेळेला जनाबाई तिच्या कामामध्ये मग्न होती. झाडलोट करणे, पीठ भरून ठेवणे, सडा टाकणे, रांगोळी काढणे, ती तिच्या कामामध्ये मग्न होती. तो तिथंच पडलेला होता. काय पण तिचं लक्षही नव्हतं. कुणाचं? का जनाबाई साधू आहे. जनाबाई कोण आहे? साधू आहे. त्याला किती किमतीचं सोनं आहे, हिरे आहेत, माणिक आहेत, मोती आहेत. जनाबाईला त्याच्याशी काही कर्तव्य नव्हतं. का नव्हतं? जनाबाई संत आहे, साधू आहे. आणि साधूच्या चित्तामध्ये समलोष्ट समकांचन. हा साधूच्या चित्तामध्ये खड्याला मातीला जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत आहे. कशाला? सोन्याला. कोणाच्या? साधूच्या म्हणतोय, हबपच्या नाही. हबपन साधू त्याच्यात लय जमीन आसमानाचा फरक आहे. विढाला जनाबाईचं लक्षही नव्हतं त्याच्याकडे. पण शोध करणारी मंडळी तिथे आल्याबरोबर म्हटले सापडला सापडला सापडला. जनाबाई म्हणते काय सापडला? वावा म्हणे काय सापडला? देवाचं भजन करता, देवाची भक्ती करता आणि देवाच्या चोऱ्या बी तुम्हीच करता का? जनाबाईने विचारलं कसली चोरी? वावा म्हणे पुन्हा तोंड वर करून सांगते कसली चोरी. रात्री भजनाला होती, कीर्तनाला होती आणि देवाच्या अंगावर स्वतःची गोधडी ठेवली. देवाच्या अंगावरचा हिरे माणिक मोती पाचू याने जडवलेला भरजरी शेला घेऊन आली. आणि त्यावेळेला जनाबाईने पाहिलं. मग जनाबाईच्या लक्षात आलं की देवाकडूनच इथं हा काय झाला, विसरला. आणि देवच माझी गोधडी घेऊन. पण आता हे पुजाऱ्याला काय माहिती? जनाबाईने सांगितलं भगवान रोज इथे मला मदत करू लागण्याकरता कामाला येत आहे. हे खरं वाटत होतं बाकीच्याला. पकडलं जनाबाईला, कारण पुरावा तिथे सापडला. दोन्ही दंडाला दोरखंड बांधले, महाद्वारामध्ये घेऊन आले. हा म्हणता पंढरीमध्ये वार्ता पसरली आणि जनाबाईवर तो चोरीचा आळ आला. पण पंढरीतले जुने जे वारकरी होते त्या प्रत्येकाच्या मुखात एकच वाक्य होतं की जनाबाईकडून हे कृत्य घडू शकत, जनाबाई देवाची चोरी करू शकत. प्रत्येकाच्या मुखात एकच वाक्य होतं. पण सापडलाय कुठं? हा त्याच्यामुळं पुराव्याची काही गरज. निर्णय झाला काय, आता हिला शिक्षा काय? म्हटले हिला सुळाव द्या. कुठं द्या? चंद्रभागेच्या तीरावर उद्धव घाटाला 20 फूट उंचीचा सूड रोवला. जा म्हटले हिला सुळाव द्या. आता हिला एवढी शिक्षा आहे. 20 फूट उंचीचा सूड रोवला. सुळाव देण्याकरता घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर विचारलं जना तुझी शेवटची इच्छा काय?
आताही ज्यांना देतात काय त्यांना विचारतात ना वाटतं शेवटी. तसं विचारलं शेवटची अंतिम इच्छा काय. त्यावेळेला जनाबाईने सांगितलं माझी एकच इच्छा आहे, जन्मजन्मांतरामध्ये मी ज्याचं भजन केलं, ज्याची सेवा केली, ज्याची भक्ती केली, त्याला फक्त डोळे भरून मला आता घवघवीत पाहण्याची इच्छा आहे. याच्यापेक्षा माझी दुसरी काय इच्छा. ते मारेकरी दोन्ही दंडाला दोरखंड बांधलेले तसंच घेऊन पांडुरंगाच्या मंदिरासमोर आले. पांडुरंगाच्या समोर जनाबाई उभा आहे ऐका. दोन्ही दंडाला दोरखंडेत मारेकरी बाजूने उभा आहे. आणि त्यावेळेला जनाबाईंनी देवाशी केलाय काय अनुवाद म्हणा. काय केलाय अनुवाद. जनाबाई म्हणते सांग पांडुरंगा, मी सुळावर चालले याच्यात माझा काय दोष आहे. रोज नियमाप्रमाणे कामामध्ये मदत करू लागण्याकरता देवा तू येतो, तसा आजही आला. तुझा हिरे माणिक मोती पाचू याने जडवलेला भरजरी शेला देवा विसरला तू. माझी गोदडी घेऊन गेला, आळ आलाय माझ्यावर, सुळावर चालले मी, सांग याच्यात माझा काय दोष आहे. भगवान काही बोलतही नाही तिच्याकडे पाहतही. जनाबाई म्हणते मी सुळावर चालले, मी मरणाला भीते म्हणून तुझ्या दारात आले असं तू समजू. भीत नाही आता पुल्या मरना, रखुमाईच्या कांता पांडुरंगा, रखुमाईच्या कांता पांडुरंगा, रखुमाईच्या कांता पांडुरंगा. भीत नाही आता पुल्या मरना, रखुमाईच्या कांता पांडुरंगा, रखुमाईच्या कांता याच्यात माझा काहीच दोष नसताना माझ्यावर चुरीचा आळालाय, मी सुळाव चालले, सांग ना देवा याच्यात माझा काय दोष आहे. भगवान काही बोलतही नाही, तिच्याकडे पाहत नाही. मग जनाबाई पुन्हा पुन्हा विचारते, भगवान काहीच बोलत नाही. म्हणून जनाबाईचा थोडासा क्रोध अनावर झाला आणि जनाबाईने डायरेक्ट देवाला दिले काय, विठ्या विठ्या मूळ माईच्या कारट्या, तुझं गेलं मड तुला पाहून काळ रड, तुझी रांड रंडकी झाली, अक्षयी सोडा सावित्री आली, उभी राहुनी अंगणी शिव्या देती दासी जनी. शिव्या दिल्या देवाला, तरी भगवान काहीच बोलत तिच्याकडे पाहतही नाही. जनाबाई म्हणते पांडुरंगा काय दोष आहे याच्यात माझा, सांग ना. भगवान काहीच बोलत नाही, तिच्याकडे पाहत नाही. मग जनाबाई म्हणते जन्मजन्मांतरामध्ये आम्ही तुझं भजन केलं, त्याचं हेच फल दिलं का तू, की आमच्या वेळ आली जायची कुठं सुळावर. आणि जनाबाई म्हणते पांडुरंगा हे माझ्या बाबतीत आज घडलंय असं नाही, तुझा 7-12 मागचाही 3 युगातला मला माहिती आहे. तुझ्या प्रत्येक बरोबर मी प्रत्येक युगामध्ये अवतार घेतलाय, तुझा 7-12 सगळा मला माहिती आहे. आतापर्यंत तुझ्याकडून आतापर्यंत कोणाकोणावर अन्याय झाला, कारण जनाबाईला हे सगळंच माहित होतं. किती युगातलं बरोबर. आणि असा नेमच येतो, ज्याला सगळं माहिती आहे त्याच्या पुढं शानपणा करू हा. लहानपणीचा जोडीदार भेटू नाही पुन्हा. बघा माणूस कोणत्याही क्षेत्रातला किती मोठा झाला, किती उंचीवर गेला, पण लहानपणीचा जोडीदार भेटला आणि तो म्हटला ना एवढं तुझं जसं पहिलं मला, गेली का सगळी. तसं जनाबाई म्हणते तुझा 4 युगातला 7-12 मला माहिती आहे. आतापर्यंत तुझ्याकडून कोणाकोणावर अन्याय झाला, कोणाकोणावर अन्याय झाला हे सांगण्याकरता या अभंगाची निर्मिती झाली. विढाला पहिलं उदाहरण सांगितलं, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, ते बळीचं उदाहरण सांगितलं पहिल्या क्रमांकाला, की पुण्यवान असलेला राजा बळी, पण तू देवा घातला कुठं
पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दुसरं उदाहरण सांगितलं, दरिद्री तो भाग्यवंत केला. सुदामाचं उदाहरण सांगितलं, दरिद्री असलेला सुदामा, पण देवा तुझ्या मनात आलं तर त्याची नगरी सोन्याची करून दिली. म्हणून म्हणते तुझ्या दरबारामध्ये खरा न्याय राहिला. धुंद झाला तुझा दरबार, तुझ्या दरबारामध्ये खरा न्याय राहिला नाही. तू अन्यायाने कसा वागतो सांगू तुला. उदाहरण क्रमांक, चोरट्याचा बहुमान वाढविला. चोऱ्या करणारा ब्रह्महत्यारी महापातकी वाल्या, पण देवा तू त्याची एवढी किंमत वाढवून ठेवली की 7व्या अवतारामध्ये तुला त्याच्या वचनाच्या बाहेर जाता आलं नाही. म्हणून म्हणते तुझ्या दरबारामध्ये खरा न्याय राहिला. धुंद झाला तुझा दरबार, तुझ्या दरबारामध्ये खरा न्याय राहिला नाही. तू अन्यायाने कसा वागतो सांगू तुला. उदाहरण क्रमांक, कीर्तिवानाचा अपमान केला. कोण होता कीर्तिवान? नळ राजा, ज्याची जगामध्ये कीर्ती होती, पण तुझ्या मनात आलं तर तू देवा ठेवली. नळराज दमयंती एक वस्त्र दोघा प्रती, त्याची जगात किंमत कीर्ती होती पण तू ठेवली नाही. याचा अर्थ तुझ्या दरबारामध्ये खरा न्याय राहिला. आला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. या दरबारामध्ये खरा न्याय राहिला नाही. तू अन्यायाने कसा वागतो सांगू तुला. उदाहरण क्रमांक 5. इथपर्यंत मागच्या वर्षीचा आपला विषय बरोबर ना. आता इथून पुढं सुरुवात जेवढं जमल. उदाहरण क्रमांक म्हणायचं ना तुम्ही तरी तेवढं किती. वैरियासी दिधली मोक्ष सिद्धी, पण त्यांना तू सायुज्य मोक्ष दिला. वैरियासी दिधली मोक्ष सिद्धी, हा न्याय का तुझ्या दरबारामध्ये. दे खरे तुझे शत्रू, खरे तुझे वैरी, पण देवा तू त्यांना काय दिला? मोक्ष दिला. कोण आहेत वैरी? पुतना ही भगवंताची भक्त आहे का वैरीने? वैरीने. पुतना ही भगवंताकडे गेली, ती भेटायला गेली ती का मारायला? बघा कोण्या रूपात. हा, कारण कंसाने मांडलेला पैजेचा विडा कोण मारणार कृष्णाला? तर पहिला विडा पुतनेने उचलला. पुतनेने सांगितलं मुलं मारणं हे पुरुषाचं काम नाही. मग हा, म्हणजे पुतनेने सांगितलं मुलं मारणं हे पुरुषाचं काम. मग मी मारते त्याला, पुतना म्हणते. पैजेचा विडा उचलला मारण्याचा. कंस हाती विडा, कंस हाती विडा, सभेमध्ये मी मारते कृष्णाला. ऐका पुढं. असताना ती राक्षसीने, असताना कोणी?
राक्षसीने, आणि आहे त्या वेश्यामध्ये आपल्या घरामध्ये राक्षसीने आली तर आपण आपली लहान लेकरं तिच्या जवळ देऊ काय? नाही. पण ऐका, तिला मायावी रूप धारण करता येत होतं. कसलं रूप? सुंदर असं अप्सरेसारखं, देवांगनेसारखं तिने रूप धारण केलं. स्तनामध्ये जहारी विष भरलं आणि मग गोकुळामध्ये आली असं नामदेवराय वर्णन करतात. नामा म्हणे आली नंदाची या घरा, नंदाची या घरा. नामा म्हणे आली नंदाची या घरा, नंदाची या घरा. रूप सुंदरा, रूप सुंदरा, देवांगना. रूप सुंदरा, रूप सुंदरा, देवांगना. सुंदर देवांगनेसारखं रूप धारण केलं आणि मग गोकुळामध्ये आली. नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. स्वरूप सुंदरा देवांगना. देवांगनेसारखं रूप धारण केलं. गोकुळामध्ये आली, नंद बाबाच्या वाड्यासमोर आली आणि यशोदेला हाक मारली. यशोदे! यशोदेने समोर पाहिलं तर कोणीतरी स्त्री दिसली, पण आवाज जरा तिला हा या म्हटली. यशोदेने विचारलं, आपण कोण? मी काही ओळखलं? त्यावेळेला ती पुतना म्हणते, का मुलगा झाला म्हणून डोळ्यावर काय म्हणतात हा? पण यशोदेने सांगितलं तसं नाही, पण मी काही ओळखलं. त्यावेळेला ती पुतना म्हणते, अगं मी तुझी बहीण आहे. तिला वाटलं आपल्याला तर काही असली बहीण असली. तिने सांगितलं, अगं त्याचं कारण आहे, तू झालीच नव्हती त्याच वेळेला माझं झालेलं आहे. काय? मला अमेरिकेत दिलेलं आहे. हा, माझ्या घरच्याचं आई वडिलाचं थोडस हा, त्याच्यामुळं मी माहेरी कधी आलेच. पण मला असं समजलं, आपल्या लग्नानंतर आपल्या आई वडिलाला एक मुलगी झाली, तीच गोकुळात दिली, तिला मुलगा झाला म्हणून भेटायला. तिला वाटलं मावस सावतर कसली तरी असेल, या म्हटली बसा. आता ती भेटायला आली का? लगेच विचारलं तिने, कुठे कृष्ण? यशोदेने सांगितलं, आता झोपवलंय त्याला. आता भगवान मनात म्हणतात, मी काय झोपा काढायला आलोय की तर हा? आणि भगवान जर झोपले तर आपण उठून बसू का? बर, पुन्हा भगवंतांनी विचार केला, हे भवानीच्या पारी आलेलं पहिलं गिऱ्हाईक आहे आणि असा कोणता शहाणा धंद्यावाला आहे, त्यांनी सकाळी भवानीच्या पारी आलेलं गिऱ्हाईक कधीच परत जाऊ द्यायचं. हा नेम आहे बरं धंद्याचा. तसं त्या अवतारातलं ते पहिलं गिऱ्हाईक होतं. भगवान अवतारला आल्यानंतर ते पहिलंच गिऱ्हाईक होतं. कोण? तो 6वा दिवस होता. कितवा दिवस? भगवंतानी विचार केला, पुन्हा नाट लागल धंद्याला. थोडा रडण्याचा आवाज केला भगवंतानी आणि पुतना म्हणते, अगं जागाचे नाव. पळतच गेली पुतना आणि उचलून मांडीवर घेतलं त्याला. आता ज्याला मांडीवर घेतलं ते काही सामान्य लेकरू आहे का? सटी सोमणी झालेलं, हातापायाच्या काड्या, ढेरी मोठी, डोकं मोठं, रे 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 असं आहे का ते? हो, तो तेजपुंज भगवान आहे. पाहिली विधलावी बैसी जीवी जडोनी. पाहिल्याबरोबर पुतना म्हणते, कृष्णा अरे किती सुंदर आहेस तू. मी तर तुला मारण्याकरता आली बाबा, पण तुला पाहिल्यानंतर माझ्या मनात असा बदल झालाय की तुला मारू मारू मारण्याची इच्छाच. पण भगवान मांडीवर आहेत तिच्या. भगवान म्हणतात, मावशे तुझी इच्छा असो अथवा नसो, पण तुला आता जीवन सोडायची माझी इच्छा नाही. तुझी कशी असो, पण मला आता तुला जीवन सोडायची इच्छा नाही. आणि आपल्यात ती मन पडली, व कशी पडली मला काही माहित नाही. काही काही माणसं म्हणतात आई मरावान. इकडं आहे का ते? मी म्हणलं आमच्याकडेच आहे काय बिडाकडे. आई मरावान. आता पुतणेसारखी मावशी असली तर तिला जित नाही पुरावं, कशाला लागते तसली मावशी. पण म्हणतात लोक.
पुन्हा पुन्हा विचार करते, आपण तर एका सभेमध्ये पैजेचा विडा उचलून आलोय, ज्या कामा करता आलंय ते केलं. आता भागवत कथेमध्ये असा 2 प्रकाराने उल्लेख आला. काही ठिकाणी असा उल्लेख केला की स्वतःहून भगवंतानी झेप मारली आणि ते स्तनातलं जहारी विष प्राशन केलं. आणि काही ठिकाणी असा उल्लेख केला ते पुतनेने स्तन त्याच्या मुखात दिलं. अर्थ दोन्हीचा एकच होतो. भगवंताने ते विष प्राशन केलं, पण भगवान विष प्राशन करीत असताना भगवंताने डोळे झाकले होते. का झाकले होते त्याचे गर्ग संहितेमध्ये 21 कारण आलेली आहेत. किती कारण आलेली आहेत? ते विष प्राशन करत असताना भगवंतानी डोळे झाकले होते, त्याची 21 कारण सांगितले. का भगवंतानी डोळे झाकले आणि पहिला विचार केला, मी गोकुळामध्ये आलोय ते दही दूध लोणी खाण्या, आणि 6व्या दिवशी प्यायची वेळ आली माझ्यावर. काय हे बरं, हे माझं पेय, हे कोणाचं आहे? बरोबर आहे ना, कोणाचं पेय? मग तिथून डोळे झाकले आणि चालू चालू तर तिकडं कॉल लावला आणि भगवान शंकराला सांगितलं हे ट्रान्सफर करून घ्या तिकडं, म्हणून डोळे झाकले. पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे, भगवान विचार करतात की हिने मला मांडीव घेतलंय. कुठं घेतलंय? बरं, विष का भरून मारण्याच्या हेतूने आलेली, पण कशात भरलंय ते? मग बघा, कुठलंही बाळ मातेचं स्तनपान करतं. कोणाचं स्तनपान करतं? मग तिचं मी स्तनपान करतोय म्हणजे हिचं मागचं काहीतरी पुण्य असलं. हेतू तिचा कोणताही असू द्या, पण मी तिच्या मांडीवर आहे, तिचं स्तनपान करतोय. स्तनपान कोण करते? मग हिचं मागचं कोणचं पुण्य आहे? म्हणून त्याचं स्मरण करण्याकरता डोळे झाकले होते. तर ते भगवंताला दिसलं वामन अवतारामधलं ते तिचं पुण्य होतं. कोण्या अवतारातलं? त्यावेळेला वामनाला पाहिल्यानंतर तिची इच्छा झाली की असा जर आपल्याला पुत्र झाला हा, अशी इच्छा होती तिची. मग त्याची पूर्तता इथं झाली, म्हणून डोळे झाकले. तिसरं कारण आहे, भगवंतानी विचार केला हिला तर मी मारणार आहे, हिला तर मी मारणार आहे, पण हिला गती कोणती द्यायची? आता माझ्या हाताने मृत्यू आल्यावर तर हिला काही अधोगती देता येत, पण मोक्ष द्यायचा तो कोणता? हा विचार केला, म्हणून डोळे झाकले होते. अशी वेगवेगळी 21 कारणं सांगितलेली आहेत. आता मला काही काला नाही करायचं सगळी सांगायला, माझा मुद्दा इतकाच आहे. विष प्राशन केलं, रक्तही प्राशन केलं, आणि ज्या वेळेला पंच प्राण भगवान प्राशन करू लागले त्यावेळेला ती कासावीस करू लागली. विष प्राशन केलं तर तिला बरं वाटलं, आता हा काय होणार आहे? हा, पण रक्त प्राशन केलं, पंच प्राण ज्या वेळेला भगवान प्राशन करू लागले त्यावेळेला ती आक्रोश करून ओरडू लागली, कृष्णा सोड. पण त्यांनी सोडण्याकरता धरलेलंच. पंच प्राण ज्या वेळेला ओढून घेतले त्यावेळेला पुतना धाड दिशेने खाली पडली, आणि खाली पेडली त्यावेळेला ते धारण करून आलेलं रूप राहिलं नाही. पहिलं जे तिचं अकराळ विकराळ रूप होतं ते भूकंप झाल्यासारखं खाली पडल्यावर आवाज झाला. गोकुळवासी लोक जमा झाले तर एवढं ते अकराळ विकराळ पडलेलं प्रेत पाहिलं. वैकुंठवासी तात्या महापुरुष श्रीगोंदेकर एवढी कथा रंगून सांगायची तात्या, की तात्या सांगत होते की 7 दिवस पुतणीचं प्रेत गाववाल्याला बाहेर काढायला लागलं होतं. किती दिवस? 7 दिवस. काढलं होतं म्हणजे उचलून नाही, पण ऐका, 7 दिवस त्या प्रेताचा सुगंध सुटला होता. काय सुटला होता? आता आपल्या सारख्याचं जर कोणाचं शरीर 2 दिवस राहिलं तर त्याची काय सुटते? दुर्गंधी सुटते. पण त्या पुतणेच्या शरीराचा सुगंध सुटला होता. किती दिवस? का? प्रत्यक्ष परब्रह्म असलेल्या भगवंताचा स्पर्श त्या शरीराला झालेला होता. मला पुढची कथा नाही सांगायची. पुतणेला मारलं पण अधोगती नाही दिली, मोक्ष दिला. कोणता? सायुज्य मोक्ष दिला. त्याचं ज्ञानोबराय वर्णन करतात. तुवा सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसू दिधला पुतणे जी विषाचे निस्तन पाने मारू आली. मोक्ष दिला. जनाबाई म्हणते, सांग पांडुरंगा, जी तुला मारण्याकरता आली होती 8व्या अवतारामध्ये, त्या पुतणीला तू मोक्ष दिला, सायुज्य मोक्ष. जो भक्ताला देतो तोच त्या वैऱ्यांना मोक्ष दिला. आणि आमच्यासारखे भजन करणारे चालले कुठं? हाच न्याय का? धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला
दीक्षा ज्ञानोबरायांनी पुढे जाऊन वर्णन केलं. ऐशिया अपराधी शशुपाळा तू आपण पैठाव दिधला गोपाळा. पुढे दुसऱ्या वैर्याचं उदाहरण सांगितलं शशुपाळ. शशुपाळ हा भगवंताचा भक्त आहे का वैरी? बोला ना. वैरी का वैर लागलं त्यांचं? भगवान कृष्णाचं आणि शशुपाळाचं वैर का लागलं? कोणामुळं लागलं? रुक्मिणीमुळं लागलं. कारण रुक्मिणी पहिली जमली होती. कुणाला? नुसती जमली नव्हती, तारीख सुद्धा धरलेली होती, मंडप दिलेला होता, वाजंत्री वाद्य वाजत होते, जेवणावळी उठत होत्या. आणि पूर्वीचे लग्न 3-3, 4-4 दिवस चालायचे. किती दिवस? पूर्वीच्या कालामध्ये. आणि ज्या वेळेला सुदेव ब्राह्मण रुक्मिणीचं औक्षण करण्याकरता आले, त्यावेळेला सुदेव ब्राह्मणाने त्या रुक्मिणीला पाहिलं. रुक्मिणी म्हणजे सुंदर, सुकुमार, सुलक्षणी, सर्व गुण संपन्न असलेली रुक्मिणी. आणि सुदेव ब्राह्मणाने ज्या वेळेला तिला पाहिलं आणि त्यावेळेला सुदेव ब्राह्मणाने सांगितलं, रुक्मिणी तू सुंदर आहे, सुलक्षणी आहे, सुकुमार आहे, सर्व गुण संपन्न आहे, पण तुझ्या रूपाला साजेल असा पती काही तुला मिळाला नाही. रुक्मिणीने सांगितलं, हे तर दुर्भाग्य आहे, हे तर दुर्भाग्य आहे, माझं काही चालत. आणि त्यावेळेला सुदेव ब्राह्मणाने रुक्मिणीजवळ भगवान कृष्णाचं वर्णन केलं. कुणाचं वर्णन केलं? भगवंताच्या सर्व गुणाचं, सौंदर्याचं वर्णन केलं. सुदेव ब्राह्मण एकट्या रुक्मिणीला ते वर्णन करून सांगत होते. कुणाचं? आणि रुक्मिणी जसं जसं वर्णन ऐकत होती तसं तसं मनाने भगवान कृष्णालाच वरत होती. पूर्ण वर्णन ऐकल्यानंतर आणि सुदेव ब्राह्मणाने सांगितलं, तुझ्या रूपाला साजेल असा या त्रिभुवनामध्ये एकच पती आहे, तो भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेचा राजा आहे. त्यावेळेला रुक्मिणीने 14 श्लोकांनी पत्र लिहिलं. किती श्लोकांनी? 14 श्लोकांनी पत्र लिहिलं. आणि सुदेव ब्राह्मणाला सांगितलं, काका एवढं पोहोच करता का तुम्ही? काय? मग तेव्हापासून ती पद्धती सुरू झाली. काय? प्रेम. आता मला नाही तसले शब्द आहेत. विठाला विठाला आता मोबाईल आले ना, त्याच्या अगोदर चिठ्ठीच होती ना, बरोबर ना? तुमच्या काळात चिठ्ठीच होती ना. हा तसंच आहे. विठाला विठाला 14 श्लोकांनी पत्र लिहिलं आणि सांगितलं, एवढं भगवान कृष्ण परमात्म्याला पोहोच करा आणि माझा शेवटचा निरोप सांगा. उद्याची उद्या तुम्ही येऊन मला नाही वरलं तर मी देह त्याग करील. म्हणजे ही सुद्धा पद्धती होती त्यावेळेला. तुम्ही जर उद्या येऊन माझा स्वीकार नाही केला तर मी काय करील? देह त्याग करील. आता सुदेव ब्राह्मण रातोरात पत्र घेऊन द्वारकेला. कुठं गेल्यानंतर ते पत्र दाखवलं. भगवंताने ते 14 श्लोकांनी पत्र वाचलं आणि पुन्हा सुदेव ब्राह्मणाने सांगितलं, भगवान उद्याची उद्या जर तुम्ही येऊन रुक्मिणीला वरलं नाही तर तिने शेवटचा पर्याय सांगितलाय की मी देहत्याग करील, त्यामुळं तुम्ही लवकर आलं. भगवान म्हटले, या कामात मी तरबेज आहेत, काही चिंता करू नका. सुदेव ब्राह्मण पुढे निघून आले. रुक्मिणीला सांगितलं, मी निरोप पोहोच केलाय, पत्र पोहोच केलंय, भगवान येत आहेत, चिंता नसावी. बर. भगवान तातडीने आले. तिथं रथ घेऊन सज्जच गावाच्या बाहेर आणून रथ उभा केला आणि हा तिथं फिरत होता स्वतः. कोण? शशुपाळ. त्याच्याबरोबर ते 2-4 काय म्हणतात ते त्याच्या नवरदेवाबरोबर असतात, काय म्हणतात ते? हा कलोरे का काय. ते इकडं तिकडं फिरत फिरत ज्या वेळेला गावाच्या बाहेर आले तर तिथं गावाच्या बाहेर रथ दिसला आणि त्या रथावर दिसले भगवान कृष्ण. त्यावेळेला शशुपाळाने सांगितलं, कृष्णा तू आला कसा इथं? कारण शशुपाळाला शंकाच आली, हे इथं आलंय म्हणजे नीट राहणार नाही. तू आला कसा? पत्रिका. भगवान म्हटले, तो दिलीच नाही तर मिळलंच कशी? बरं आमंत्रण मिळालंच नाही, अक्षदा
दिलीच नाही तर भेटल कुठून? मग शिशुपाळ म्हणतो तुला पत्रिका नाही, आमंत्रण नाही, अक्षता नाही, तू आला कसा न बोलवता? भगवान म्हटले याच मार्गी चाललो होतो, पण मला समजलं इथं की तुझा आज आहे काय. ठीक आहे, तू लांबचा नाही, माझा आत्य भाऊ आहे, माझा आत्य भाऊ आहे, माझ्या आत्याचा मुलगा आहे. जरी म्हटलं चुकून आमंत्रण द्यायचा विसरला असेल, पण आपण चाललोय साहित्यांची सून, मरणादारी की तोरणादारी, चला चलता चलता अक्षदा टाकून जाऊ. शिशुपाळ म्हटला पुरे पुरे, तू इथूनच अक्षदा टाक, गावात येऊ. त्याला माहित होतं हे गावात आलं तर नीट राहणार. भगवान म्हटले इथून तर इथून. सावध, भगवान कृष्ण या गावामध्ये आलेला आहे. कोणत्या वेळेला काय घडेल सांगता येत नाही. मग सज्ज रहा, पहारा सज्ज ठेवा. आणि ही सगळी तयारी सज्ज झाली आणि लग्नाची तयारी आहे. आणि त्यावेळेला रुक्मिणीने सांगितलं आमच्या कुलाचा कुलाचार असा आहे की देवीची पूजा केल्याशिवाय आम्हाला बोहल्यावर चढता येत नाही. पुन्हा शंकाच निर्माण झाली. हो हा शिशुपाळ विचार करतोय 3 दिवस लग्न चाललंय तर ही देवीकडे एकदा गेली नाही, आणि आता लग्न लागायच्या टायमाला ही देवीची पूजा करायची म्हणते म्हणजे काहीतरी. त्यावेळेला त्यांनी पुन्हा सक्तीचे इशारा दिला, सावधान, देवीच्या मंदिराला पूर्ण येडा टाका. कोणत्या वेळेला काय घडेल सांगता येत नाही. आणि ज्या वेळेला रुक्मिणी देवीच्या दर्शनाला निघाली त्यावेळेला रुक्मिणीच्या बरोबर फक्त एक वयोवृद्ध ब्राह्मणीन होती. कोण होती असा भागवतामध्ये पुरावा आलेला आहे. ती वयोवृद्ध ब्राह्मणींना बरोबर घेऊन रुक्मिणी ज्या वेळेला देवीच्या मंदिरामध्ये गेली आणि रुक्मिणीने आराधना केली आदिमाया शक्तीची, जगदंबेची. आता जी आराधना करते ती सामान्य नाही ना, ती रुक्मिणी आहे. आणि जिची आराधना केली ती पार्वतीचाच अवतार म्हणजे आदिशक्ती जगदंबा आहे. आणि त्यावेळेला रुक्मिणीने माता पार्वतीची अर्थात देवीची विनंती केली, माते तुझी जर इच्छा असेल की भगवान कृष्णाचा आणि माझाच व्हावा काय, तर मला या प्रसंगी सहाय्य कर. आता ती आदिशक्ती सांगितलं रुक्मिणी चिंता करू. प्रत्यक्ष आदिशक्ती सिंहासनावरून खाली आली श्री रूपात. आणि आदिशक्तीने जगदंबेने तिथूनच फोन फिरवला. पहिला होता ना असाच, लगेच लागला. हॅलो, कोण बोलतंय? भगवान तिकून बोलले, हा मी 08 बोलतोय, म्हणजे 8वा अवतार. आपण कोण बोलता? मी आदिशक्ती जगदंबा बोलते. बोला काय म्हणणं आहे? रुक्मिणी माझ्याजवळ मंदिरात आलेली. बर, आपण लवकर या. भगवान म्हटले लगेच आलो. पण आदिशक्तीने सांगितलं एकटे येऊ नका, एखादा ब्राह्मण घेऊन या. भगवान म्हटले मी नारदाला बरोबरच आणलेलं आहे. हा, कारण ब्राह्मण तर पाहिजे ना कशाला. आणि बघा असले जे फुटाण्याचे 12 भानगडीचे लग्न सगळे नारदानीच लावले. म्हणजे आपलं डामाडोलातलं इज्जतीतलं एकही लग्नाला ते हजर नव्हतं, पण असे बिघाडलेले कुटाण्याचे सगळे लग्न लावून दिले. कुणी? नारदाने. स्वतः भगवान योग मायेच्या साह्याने सूक्ष्म रूप धारण करून मंदिरामध्ये आले. ऐका, देवी आदिशक्ती सिंहासनावरून खाली आली. एका बाजूला नारद आहे, ते मध्ये धरावं लागतं ना, काय म्हणतात त्याला, अंतरपाठ. अजून ध्यानात दिसतंय चांगलं. चांगलं ध्यानात दिसतंय, कारण त्यावेळेची वेगळीच हवा असते ना. आता सगळेच कुठं देतात त्याला, काय इलाज. एका बाजूला अंतरपाठ नारदाने धरलाय, एका बाजूला आदिशक्ती जगदंबेने. आणि म्हणजे बघा, स्वतः भगवान, रुक्मिणी, आदिशक्ती, नारद आणि ती वयोवृद्ध एक, एवढेच मंदिरात आत. तिथं सुरुवात झाली. ओम पुण्याय सावधान, स्वस्ती श्री. सुरू झालं.
लग्न लागलं आणि बाहेर जे होते ना सगळे ते बाहेरच करायचे. सावध, हुशार. अहो लग्न लागलं, भगवान रुक्मिणीला घेऊन गेले. 1 तास झाला, 2 तास झाला, बाकीचे सगळे बाहेर. सावध, हुशार. आणि हात गेटवर थांबलाय कोण? हा, तिथं जे ब्राह्मण होतं ना स्टेजवर ते तिथून ओरडत होतं, नवरी मुलीला घेऊन या. नवरी मुलीचे मामा. ते तिकून ओरडत होतं. लोकही बसून घामाघूम झाले, कधी यायची नवरी? 1 तास गेला, 2 तास गेले, असली कसली देवीची पूजा आहे? तो स्वतःच पळत आला तिथं. आणि जे रक्षपाळ होते ना ठेवलेले मंदिराच्या, अरे म्हटलं किती वेळ झालं, कसली पूजा करते ती? म्हटले कोण? रुक्मिणी. हा म्हटलं ती नेली. आणि तुम्ही नुसतंच हुशार, सावध. त्यावेळेला तो म्हटला मी आता जाऊन घेऊन येतो. तोपर्यंत हळद धुणार, मंडवळ्या सोडणार. आता तुझ्या बापान ठेवली का आता ती? ऐका, मला सांगायचंय काय, म्हणून भगवान कृष्णाचं त्याचं लागलं होतं काय? वैर लागलं. मी म्हणतो त्याच्या जाग्यावर आपण बी असतो, कोणाच्या शिशुपाळाच्या जाग्यावर. आणि अशा टायमात आपली तर आपण काय गुढीत राहिलो असतो? अहो त्याची डायरेक्ट आता 5-10 मिनिटात लग्न लागणारे, अशा वेळेला त्याची नेली काय? मग वैर नाही लागायचं तर काय? वैर लागलं त्यांचं, एवढं वैर लागलं. पण त्यालाही मारला. कुणाला? शिशुपाळाला. का मारला? त्याचं कारण घडलं होतं. शिशुपाळ तसा जन्माला येताना विचित्र आलता. जन्माला येतानाच विचित्र होतं ते. कसं? 4 भुजा होत्या, इथं एक पुन्हा डबल होती काय? हा, म्हणजे इकून 2 आणि इकून 2. नीट दिसत असेल कधी? डोळे 2 नव्हते, इथं मध्ये एक होता डोळा कपाळावर. ते विचित्र दिसायचं. त्याच्या बापाने विचार केला, हे विचित्र सांभाळण्यापेक्षा हे कुठंतरी नेऊन ते टाकून देण्याकरता निघालं होतं. त्यावेळेला आकाशवाणीने सांगितलं होतं याला कुठेही नेऊन टाकला तर हा मरणार नाही. हा, तू परत घेऊन जा, हे आकाशवाणीने सांगितलं होतं त्याला. आणि आकाशवाणीने दुसरं सांगितलं, ज्याच्या मांडीव ठेवल्यानंतर त्याचा एक डोळा नाहीसा होईल आणि 2 भुजा ऑटोमॅटिक गळून पडतील, त्याच्या हाताने याचं मरण आहे. हे पूर्वी सांगितलं होतं. ते घरी घेऊन आलं. कुणी घरी आलं की द्यायचे त्याच्या, कुणी घरी आलं की मांडीव द्यायचे. आपल्या आत्याला झालेलं विचित्र बाळ बघण्याकरता भगवान कृष्णन बलराम दादा आलते. आले होते, दादाच्याही दिलं मांडीव, काही परिणाम. पण भगवान कृष्णाच्या मांडीव ठेवलं की 2 भुजा ऑटोमॅटिक गळून पडल्या आणि मध्ये डोळा होता तोही. मग त्यातली त्यात ते थोडंसं बरं. आणि मग त्याच्या आईच्या लक्षात आलं की याचं मरण. हा, आणि मग त्यावेळेला तिने हात जोडले, कृष्णा मला वचन दे. काय? अरे माझ्या शिशुपाळाचं मरण तुझ्या हातून आहे. भगवान म्हटले असेल कदाचित, मला सांगता येणार. अरे आकाशवाणीने ते सांगितलंय, तुझ्या मांडीव ठेवल्यानंतर त्याचा एक डोळाही गेला आणि 2 भुजा गेल्या, याचं मरण तुझ्याच हातून आहे. भगवान म्हटले असेल. मग तिने सांगितलं किमान याचे 100 अपराध होऊस तर याला मारू. आता त्या बिचारीने थोडे मागितलेत का? किती अपराध? कारण तिला वाटलं 100 अपराध भरूस तर हा दाताला लागल, हा 4थ्या आश्रमाला लागल, म्हातारा होईल दाताला लागूस तर. तिला काय माहिती, अक्षदा पडायच्या अगोदर सगळे गुन्हे भरून घेणे अवलाद. असं वचन दिलं होतं. कुणाला? शिशुपाळाच्या आईला वचन दिलेलं होतं. आणि बघा पुढं हे वैर लागलं त्यांचं रुक्मिणीवरून. ज्या वेळेला पांडवांनी राजोशी यज्ञ केला, त्या यज्ञामध्ये सर्व देशाचे राजे महाराजे उपस्थित होते, म्हणजे सगळ्याला आमंत्रित केलं होतं. आणि तिथं आग्रपूजेचा मान म्हणून पितामह भीष्माचार्यांचं नाव सुचवलं. कुणाचं? भीष्माचार्य ज्या वेळेला त्या यज्ञ मंडपामध्ये उभा राहिले आणि सगळे देशाचे राजे महाराजे ज्या वेळेला पाहिले, त्यावेळेला भगवान कृष्णाला पाहिलं भीष्माचार्यांनी. आणि भीष्माचार्य म्हणतात, धर्मा, ए राजा, अरे मला काय पूजेला बसवता? द्वारकेचा राजा कृष्ण आलेला आहे, त्यांना पूजेला बसवा. भीष्माचार्यांनी नाव सुचवल्यावर तर पांडवाच्या मनासारखंच झालं ना. आपण रोज म्हणतोय द्वारकेचा राणा,
अग्रपूजेचा मान म्हणून त्या यज्ञामध्ये भगवान कृष्णाला बसवलं. तिथं शशुपाळही होता. त्याला बरं वाटलं असेल का? याचं कट्टर शत्रुत्व आहे, त्या यज्ञामध्ये याला अग्रपूजेचा मान, हा खाली बसल्यावर याला बरं वाटलं असेल का? पण तो प्रयत्नवादी होता, आपल्यासारखा गप बसा नव्हता. पांडवापर्यंत गेला शशुपाळ, सांगितलं आत्तापर्यंत असा यज्ञ केला नाही, पुढं कुणी करणार नाही. यज्ञ करणारी मंडळी अधिकार संपन्न आहे, पण तुमच्याकडून चूक एक झाली. काय? पूजेला बसवलेली व्यक्ती योग्य बसवली. म्हटलं कसं काय? अरे तो जन्माला कुणाची आला, राहिला कुणाकड, काम कुणाचे करतो? तो गवळ्याचा मुलगा आहे, त्याला पूजेचा मान. त्यावेळेला पांडवांनी सांगितलं तो कुठेही असू दे, कोणाचाही असू दे, पण अग्रपूजेचा मान त्याच्यात बदल. अरे पण तो नेमका कोणाचा याचा तरी अजून मेळ आहे का? कुणी म्हणे नंदाचा, कुणी म्हणे वसुदेवाचा, देवकीचा की यशोदेचा, ठावच नाही बापाचा. कोणाचा मी कोण राधे ओळख मला, कोणाचा मी कोण राधे ओळख मला. अरे तो सांगतो तो कोणाचा नेमका अजून मेळ नाही. कुणी म्हणे नंदाचा, कुणी म्हणे वसुदेवाचा, देवकीचा की यशोदेचा, ठावची नाही बापाचा. त्याला मान. त्यावेळेला पांडवाने सांगितलं शशुपाळा तुला शेवटचं सांगू का? नंदाचा असो नाही तर वसुदेवाचा असो, देवकीचा असो नाही तर यशोदेचा असो, नाही तर सिडकोचा कोणाचा असू दे, पण अग्रपूजेचा मान कृष्णाला म्हणजे त्याच्यात बदल नाही. मग त्याच्या लक्षात आलं ज्यांचा कार्यक्रम ते काय ऐकत, ते काय ऐकत. मग जिथं भगवान कृष्णाला बसवलं होतं पूजेला, तिथं गेला आणि तिथं जाऊन म्हणू लागला मी इथे असताना तुला यायची काही गरज होती का? कोणाला म्हणतोय? भगवंताला. भगवान म्हटले मला येऊ नको म्हणणारा तू कोण? माझं पत्रिकेत नाव आहे आज, मला 4-5 वेळा आलेला आहे त्यांचा. मला येऊ नको म्हणणारा तू कोण? पण तो गप राहिला नाही. त्याच यज्ञ मंडपामध्ये उभा राहून ताड 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 100 शिव्या दिल्या. किती शिव्या दिल्या? 100. तरी भगवान शांत होते. का शांत होते? त्याच्या आईला दिलेलं होतं काय, म्हणून भगवान शांत होते. 100 अपराध पूर्ण झाले. अपराध 100 पूर्ण झाल्याबरोबर भगवंताने डोळे झाकले आणि सुदर्शन चक्राचं स्मरण केल्याबरोबर हातात आलं काय, आणि लगेच त्याच्यावर फेकलं, धडा वेगळं शिर केलं. त्याच यज्ञ मंडपामध्ये त्याला मारला, त्याचा काटा काढला, पण त्याला अधोगती नाही दिली. जो पुतनेला मोक्ष दिला तो शशुपाळाला दिला. म्हणून जनाबाई म्हणते सांग ना पांडुरंगा, जी पुतना तुला मारण्याकरता आली, ज्याने पांडवाच्या यज्ञामध्ये 100 शिव्या दिल्या तुला, असा तुझा शत्रू असलेला, वैरी असलेला शशुपाळ, त्यालाही तू मोक्ष दिला. आईशिया अपराधी शशुपाळा, तू आपण पैठाव दिधला गोपाळा. त्या पुतणीलाही मोक्ष दिला, शशुपाळालाही मोक्ष दिला. म्हणजे तुझ्या वैऱ्यांना मोक्ष आणि आमच्यासारखे भजन करणारे चालले कुठं? हाच न्याय का धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. या दरबारामध्ये खरा न्याय राहिला. तू अन्यायाने कसा वागतो सांगू तुला. उदाहरण क्रमांक किती? कपटी यादी धला महानिधी, कपटी यादी धला महानिधी,
रावण, पण देवा तुझ्या मनात आलं तरी त्याला काय दिला? त्याच्या कुळाचा केलाय तू उद्धार. कपटी असलेला रावण, काय कपट केलं रावणाने? हा, तेवढं डोक्यात आहे आतापर्यंत आपल्या. रावण म्हटलं की तेवढंच काय, बरोबर ऐका. म्हणून काही काही नावाला दूषण लागलं बघा. 11 लाख वर्ष झाली. किती लाख वर्ष झाली? अजून कुणी आपल्या पोराचं नाव नाही ठेवलं. काय काय आपल्या एरियात रावण आहे का इथं? हा, नाही. बर, शशुपाळ नाही. दुर्योधन आहे का? हा, नाही इथं विचारलं मी. इथं नाही. दुर्योधन, दुःशासन, म्हणजे बघा ह्या नावाला एवढा लाखो वर्षाचा इतिहास झाला. अजून कुणी आपल्या पोरांचं, आता मी म्हणतो वागायला त्याच्यापेक्षा चढाचे असतील. हा, पण नाव तर ठेवीत. तुमच्यात एखादी पुतना, शूर्पणखा, कैकई नाही. म्हणजे नाव मी म्हणतो वागताना वागत असते ना तशा, पण नाव कुणी ठेवलं? कैकई नाही, शूर्पणखा नाही, पुतना नाही. बघा, रावण म्हटलं की सगळ्याच्या डोक्यात तेवढंच चिन्ह, बरोबर. आणि म्हणून त्याला सगळे माणसं काय चांगला म्हणतात का? वाईटच म्हणतात ना. ऐका, पण चांगला किती ते सांगू का तुम्हाला? रावण चांगला किती ते सांगू का? ऐका जरा. आता जेवढे पारमार्थिक आहेत ना, जेवढे पारमार्थिक लोक आहेत, जेवढे माळकरी आहेत, जेवढे भजने आहेत, जेवढे गायक वादक आहेत, जेवढे कीर्तनकार आहेत, जेवढे कथाकार आहेत, या सगळ्यापेक्षा 1000 पटीने चांगला कोण? तुम्ही म्हणणार एवढा चांगला त्यांनी, ते सांगतो ना. तुम्ही म्हणणार कीर्तनकार कथाकारापेक्षा 1000 पटीने चांगला. हो का? त्याचं कारण सांगतो. ज्या वेळेला नारदाची आणि रावणाची भेट झाली, दोघांची, कुणाची भेट झाली? नारदाची आणि रावणाची भेट झाली. त्यावेळेला रावणाने नारदाला सल्ला काय विचारलाय, ऐका जरा नीट. रावण म्हणतोय, नारदा, माझ्या पूर्ण कुळाचा उद्धार कसा होईल याचा मार्ग सांगा. कुणाचा विचार करतोय तो? घराचा नाही, नुसती जवळची भाऊबंद नाही, पूर्ण त्या आडनावाचे सगळे त्याला कुळ म्हणायचं. त्या सगळ्याचा उद्धार झाला पाहिजे हा विचार करतोय कोण? आता आपल्या कधी मनात आले का आपल्या आडनावाचे जेवढे त्या सगळ्यांचा व्हावा? आलंय का मनात? हा, होय. आता आपल्याला ना घरातल्यांचाच व्हावा याची बी काही, हे सुद्धा मनात येत. बघा, जे परमार्थिक आहेत आपल्या मनात तरी आलंय का आपल्या पूर्ण कुटुंबाचा तरी व्हावा? काय बरेच काही कीर्तनकार आहेत, त्याच्या घरातच सगळे माळकरी नाहीत. इथून सुरुवात आहे. मला सांगा, तो पूर्ण कुळाच्या उद्धाराचा विचार करतो, याचा अर्थ पारमार्थिकापेक्षा निश्चितच तो. बघा, मग नारदांनी सांगितलं, रावणा, तुझ्या पूर्ण कुळाचा उद्धार व्हावा वाटतोय तर तुम्ही एक करा, सगळे मिळून भक्ती करा, तुम्हाला मुक्ती. भक्ती केल्यानंतर मुक्ती मिळेल. रावण म्हणतोय, नारदा, हे मला सांगायची गरज नाही ना, भक्ती केल्यानंतर मुक्ती मिळते हे मला माहिती आहे, पण माझं राक्षसी कुळ आहे. माझं कुळ कसलंय? हे भजन तर काही करणार? भजन करणार? सप्त्याला कीर्तनला येणार? वर अग्नी देणार? जे देते त्याला देऊ देणार? कारण आमचं कुळ आहे कसलं. हा, मग ज्याला वाटतंय ना आपण राक्षसी कुळात शिरू नये त्यांनी वर अग्नी दिली. हा, त्यांनी सप्त्याला सहाय्य केलं पाहिजे. आणि उलट 4 जण इथं जमा करून आणले. हा, ज्याला वाटतंय आपल्या कुळाचा व्हावा. काय बघा, काय करावं? मग ते नारद आहे. नारद म्हणजे मार्गातलं जंक्शन.
राक्षसी कुळे भजन तर करणार नाही, भक्ती करणार, तरी सुद्धा त्यांचा झाला पाहिजे. काय बघा काय पावर आहे. मग नारदांनी सांगितलं मग दुसरा एक मार्ग आहे. काय? भगवंताच्या हाताने तुझ्या कुळाला मृत्यू आला तरी त्यांचा उद्धार होईल. मग काय करू? नारदांनी सांगितलं देवाशी वैर कर. कसलं वैर करू? छोटं वैर करून तो तुम्हाला मारणार नाही, तुमचा उद्धारही होणार. म्हणजे वैरातही काही फरक आहे का? हो. छोटं वैर करून नरकात जावं लागतं. कसलं? धार्मिक कार्य त्याला विरोध करू नको. कुणाचा बांध फोडू नको, कुणाचे पैसे बुडू, कुणाच्या गंजीला आग लावू हा, कुणाच्या मुलीचं जमलेलं मोडू नको. हे असलं करून नरकात जावं लागतं. असलं करून उद्धार होत. बर, मग उद्धार होण्याकरता काय वैर करू? वैर दोन गोष्टीने लागतं. कनक आणि कांता. कशाने लागतं? कनक आणि कांता. मग नारदांनी सल्ला दिला, एक कर, देवाची अर्धांगीच घेऊन जा. सल्ला कोणी दिलाय? नारदांनी दिलाय सल्ला, देवाची अर्धांगी घेऊन जा. ऐका पुढचं. नारदाला रावणाला पत्नी म्हणून तिची गरज नव्हती. कशी नव्हती? रावणाला पत्न्या किती होत्या? रावणाला पत्न्या किती होत्या? 80. बघा देवाला किती होत्या? 16,000. 108 काय त्या चिल्लर इकडे तिकडे कुठं हळदी कुकाला गेलेल्या हुकल्या चुकल्या असतात, पण 16,000 ठोक धरावं. 108 तर त्या एवढ्या गर्दीत कुठं इकडं तिकडं पांगलेल्या असतील. त्यांचं काय? कोणी माहेराला गेलं तर कोणी लेकरं शाळेत घेऊन गेले, कोणी काय. ठोकळा आकडा धरतो मी. 16,000. आणि रावणाला 80. म्हणजे देवाच्या 5 पट गडी मोठा आहे. 16 पंचे 80. किती आहेत त्या? 80,000 पत्न्या आहेत. बरं ते 80,000 म्हणजे एकीकडे बघते आणि एकीकडे चलत, ती अशाही नव्हत्या त्या. हा, 80,000 म्हणजे एकदम सुंदर कामिनी होत्या. त्याच्यापेक्षा सांगतो, शास्त्रात 5 पतिव्रता सांगितल्या. किती? त्या 5 पतिव्रतेतली जी मुख्य कोण आहे ती? मुख्य पतिव्रता मंडोदरी. 5 पतिव्रतेचं सकाळी उठल्याबरोबर नाव घेतलं तरी आपल्याकडे कसलंही पाप असलं तर त्या पापाचं शालन होतं. त्या 5 पतिव्रतेच्या नावात पावर आहे. त्या 5 पतिव्रतेतली मुख्य होती ती मंडोदरी, आणि ती सुद्धा पत्नी आहे. कोणाची? रावणाची. मग एक मंडोदरी 5 पतिव्रतेतली पतिव्रता त्याची पत्नी, याच्या व्यतिरिक्त 80,000 आहेत. गरज होती का सीतामातेची? नव्हती. न्यायीचा सल्ला दिला कुणी? नारदाचा सल्ला घेतला. त्याने साधूचा वेश घेतला. साधूचा वेश घेतला ना, भिक्षा मागायला, भगवे कपडे, हा, जुळी, चिमटा, दाढी. हा. मग त्याला मामाने थोडं सहाय्य केलं. ते हरान झालं सोन्याचं, पळालं पुढून. हा, मारीच मामा हरान झाला सोन्याचं. हा, आणि ते समोरून पळाल्यानंतर सीता मातेलाही इच्छा झाली की त्याच्या कातड्याची सोळी. कशाच्या? हा. आणि कसलंही हरण ते? तेव्हापासून नाद लागलाय तुम्हाला त्याचा. कशाचा? सोन्याचा. थोडं पगार पाणी झाला होय हो. तुम्ही म्हणले होते ना आता पुढच्या पाडव्याला करीन. हा, ते नादच धरलाय. ते तो दोष नाही ना, ती इथंच धरलेला आहे ना तो. कोणी? सीतामातेने. रामप्रभू मागं पळाले, लक्ष्मणजी थांबले. त्यांनाही वाचवण्याकरता लावलं. तोपर्यंत हा साधूच्या वेशात आला. कथाभाग माहिती. पंचवटीतूनच, हेच ठिकाणी पंचवटीतूनच घेऊन गेला. लंकेमध्ये अशोक वनामध्ये जगन्मातेला ठेवलं. पुढं मारुतराय गेले, शोध केला, परत आले. रामप्रभूला सांगितलं. नळ, नीळ, जांबवन, सुग्रीव, हनुमंतराय सर्व वानर सेना घेऊन दरकोस दर मुक्काम करत समुद्र तटापर्यंत पोहोचले. आता पैल तीराला जायचं तर तो अथांग भरलेला आहे. काय? आता पैल तीराला जायचं कसं? रामप्रभूंनी आज्ञा केली, पण त्यांनी सांगितलं वाट देता येत. मग रामप्रभूंनी प्रतिज्ञा केली की एकाच बाणात संपून टाकतो. काय? बाणही काढला. मग
त्याला वाचा फुटली. कुणाला? त्यांनी सांगितलं जर एका बाणात सगळा संपवलं तर माझ्या उदरामध्ये असंख्य जीव आहेत, सगळे गतप्राण होतील. मग एक करा, तुमच्यात जे 5 मुख्य आहेत ना वानर, त्याच्यात नळ आणि निळ आहेत, यांना पूर्वीचा शाप आहे ऋषींचा. त्यांच्या हाताने कुठली वस्तू पाण्यात टाकली तर बुडत. तो पूर्वीचा त्यांना शाप आहे, त्याचा फायदा इथं करून घ्या आता. मग बघा सगळे दगड वगैरे आणून द्यायचे त्यांच्या हातातून, त्यांनी टाकला का लगेच पाण्यावर तरंगायचे. चला असं तयार करायचं काम चालू झालं. काय? सेतू तयार करायचं काम चालू झालं. तिकडं लंकेमध्ये अशोकवनामध्ये जगन्माता आहे, तिच्या सेवेला काही दासी आहेत. त्यावेळेला रावणाला अनेकांनी समजून सांगितलं, पण त्यांनी कोणाचं ऐकलं? शेवटी पत्नी गेली. कोण? मंडोदरी. ती तरी का गेली? अगोदर तिने समजून बराच वेळा सांगितलं, हा ऐकत नाही, तिने विषय सोडून दिला. पण एक दिवशी तिला रात्रीचं झोपेमध्ये स्वप्न पडलं. कोणाला? त्याचं नामदेवराय वर्णन करतात. मंडोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी मध्यरात्री. हे मंडोदरी स्वप्न सांगते. मंडोदरी बोले रावणा प्रती, स्वामी ऐका मला रात्री स्वप्न पडलंय. काय? मंडोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी मध्यरात्री. काय? सेतू बांधायचं काम. शिळा सागर बांधिला, सेतू तयार करायचं काम चालू आहे. रामप्रभूच्या सैन्यामध्ये एकापेक्षा एक बलाढ्य वीर आहेत. बर, ते लंकेवर स्वारी करण्याकरता निघालेत. बर, लंकेचा सगळा विध्वंस करणार आहेत. बर, लंकेमध्ये दिवा लावायला बिनही ठेवणार नाहीत असं मला पडलंय. काय? त्याच्यामुळं अजून वेळ गेलेली नाही. अजून तरी सावध व्हा. काय करू सावध होऊन? ऐका मंडोदरी काय सांगते. मंडोदरी म्हणते जगन्मातेला रामप्रभूच्या स्वाधीन करा. कोणाच्या स्वाधीन करा? रामप्रभूच्या स्वाधीन करा. रामप्रभूची शरणागती पत्करा. रामप्रभू तुम्हाला अभयदान देतील, तुमचा उद्धार करतील. कोण सांगते? मंडोदरी. म्हणजे इतकी चांगली पत्नी असावा सुद्धा सल्ला देणारी मालकाला. इतकी चांगली पत्नी असली पाहिजे सल्ला देणारी. कोणाला? हा, नाही तर काय काय पत्नी ते काळी पिशवी घेऊन आला की असं तीच नरकात जायची व्यवस्था आहे. ढाला मूर्तिमंत कुळाला नरकात घालण्याची व्यवस्था आलं का ध्यानात? पण सांगितलं अजून वेळ गेलेली नाही, सावध व्हा. त्यावेळेला रावण म्हणतोय, आता दोघाचा संवाद आहे इथं. कुणाचा? रावणाचा आणि हा. जगन्मातेला स्वाधीन करा, रामप्रभूची शरणागती पत्करा, ते तुम्हाला अभयदान देतील, तुमचा उद्धार करतील. त्यावेळेला रावण म्हणतो, मंडोदरी हे पुन्हा पुन्हा तुला सांगायची गरज नाही, हे मला अनेकांनी, आणि तू जे सांगते ते मला पहिलंच माहिती आहे. काय माहितीये? रावण काय म्हणतो त्याचं भावार्थ रामायणात वर्णन केलंय. पंचवटी सन्मुख जाता. काय म्हणतोय तो? पंचवटी सन्मुख जाता, मीच पावतो सायुज्यता. नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. म्हणजे रावण म्हणतोय, अगं मंडोदरी हे तुला सांगायची गरज नाही, मी जर पंचवटीला रामप्रभूला शरण गेलो तर मला सायुज्य मोक्ष मिळेल. कोणता? पंचवटी सन्मुख जाता, मीच पावतो सायुज्यता. मला सायुज्य मोक्ष मिळेल हे तुला सांगायची गरज, हे मलाही माहिती आहे. मग तिला आश्चर्य वाटलं, जर पंचवटीला रामप्रभूला शरण गेल्यानंतर सायुज्य मोक्ष मिळतो, तर मंडोदरी म्हणती, मग स्वामी तुम्हाला जर एवढं कळतंय तर ही आणलीच मग कशाला आणली? हे त्याच उवीच्या उत्तरार्धामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केलं. सकळ कुळ उद्धरणार्था सीता चोरोनी आणली. हे त्याचं उत्तर आहे. कशा करता आणली? सकळ कुळ उद्धरणार्था सीता चोरोनी आणली. मला तिची गरज आहे असं, पण मी माझ्या कुळाच्या उद्धाराकरता तिला चोरून आणलंय. आता पुढची नाही कथा सांगायची. सीतू तयार झाला. सीतू तयार झाला. सर्व सेना लंकेत. हा, लवकर वेळ होतोय. युद्ध सुरू झालं. सगळे राक्षस
मारले मारले. रावण सुद्धा खाली क्षणामध्ये रावण सुद्धा आता देह ठेवणार आहे. त्यावेळेला रामप्रभू त्याच्या जवळ गेलेत. कोणाच्या? ऐका. आणि रामप्रभू त्याला शेवटची इच्छा विचारतात. कोणाला? रावणा, काय इच्छा आहे तुझी शेवटची? त्यावेळेला त्यांनी खाली पडलेला आहे, घायल झालेला, तो शेवटची इच्छा नाही सांगत. खाली पडलेला रावण रामप्रभूला म्हणतोय, भगवान या क्षणाला विजय तुमचा झाला का माझा? कोण म्हणतोय? रावण. त्यावेळेला रामप्रभूने सांगितलं, रावणा विजय तुझा झाला. काय म्हणतात रामप्रभू? विजय तुझा. त्यावेळेला जवळ शेजारी लक्ष्मणजी होते. लक्ष्मणजी म्हणतात रामप्रभूला, भगवान याचा कसा विजय? त्यावेळेला रामप्रभू म्हणतात, लक्ष्मणा विजय त्याचाच आहे, पण कसा? त्यावेळेला खाली पडलेला रावण म्हणतोय, लक्ष्मणा मी सांगतो तुला माझा विजय कसा आहे तो ऐका. रावण म्हणतोय, माझं हे ब्रीद होतो, हा रावण हयात आहे तोपर्यंत रामप्रभूला मी लंकेत येऊ देणार हे माझं ब्रीद होतं. ती कोणती? ती नव्हती लंका सांगायची त्याला, ती लंका नव्हती सांगायची. कारण रामप्रभूला मी इथे येऊ दिलं असतं तर मला जगन्मातेला आणता आलं. पुढचं ऐका. पण रावण म्हणतो, रामप्रभू हयात आहेत तोपर्यंतच या रावणाचा प्रवेश अयोध्येत होणार आहे, हा पहिला विजय माझा आहे. ती बी अयोध्या त्याला ती नव्हती सांगायची. रामप्रभूची जी काया आहे, शरीर आहे बघा, खाली पडलेला रावण ज्यावेळेला त्याने देह ठेवला आणि रावणाच्या अंतकरणातून निघालेली जी प्राणज्योत होती ती डायरेक्ट जाऊन रामप्रभूच्याच अंतकरणात विलीन झाली. हा रावण म्हणतो पहिला विजय कोणाचा आहे? माझा आहे. आणि लक्ष्मणा ऐक, दुसरा विजय माझा असा आहे, माझ्या या पूर्ण कुळ मृत झालेलं आहे, माझ्या पूर्ण कुळाला मृत्यू आलाय. काय आलाय? माग आमचं कोणी राहिलं नाही, या पूर्ण कुळाला मृत्यू आलाय. याच्यातलं एकही अधोगतीला जाणार, एकही नरकात जाणार, या सगळ्यांचा होणार आहे. काय? हा विजय सुद्धा माझाच आहे. आणि बघा ते रावणाचं जे कुळ सगळं मृत झालं, ते अधोगतीला गेलं का? नरकात गेलं का? त्यांचा उद्धार झालाय. कोणाच्या कुळाचा? रावणाचा. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. जनाबाई म्हणते, सांग पांडुरंगा, कपटी असलेला रावण, कपटी असलेला पण कपटी आधी धला महानिधी, कपटी असलेला रावण त्याचाही उद्धार केला, त्याच्या कुळाचा उद्धार केला, ज्याने तुझी नेली. काय? त्याचा उद्धार, त्याच्या कुळाचा उद्धार. आणि आमच्यासारखे भजन करणारे चालले कुठं? धुंद झाला तुझा दरबार, खरा न्याय राहिला नाही. तू अन्यायाने कसा वागतो सांगू तुला. उदाहरण क्रमांक 7. सेवकाचा ढुंगान मिळे भगवान. खरे सेवा करणारे त्यांना लंगुटी सुद्धा मिळू दिली नाही. आणि आजही तोच नेम आहे. आज सुद्धा संप्रदायात तसंच आहे. खरे सेवा करणारे आहेत ना, त्यांच्या हाताला काहीच नाही. हे लुचाड गडी आहेत ना, गाण्या गुन्ह्यावर टाइमपास करणारे, तसंच चाललंय ते. खरे निष्ठावंत जे रोज साधना कधी सोडली, वारी कधी चुकली, नित्यनेम कधी चुकला, व्रत कधी चुकलं, आज तरी समाज कुठं किंमत देतोय त्यांना. आज संप्रदायात एवढी ज्ञानी माणसं आहेत
एवढी साधनेवर निष्ठ असलेली माणसं आहेत, संप्रदायाच्या चाकुरीत एवढा सुद्धा थोडा बदल होऊ देत नाही, एवढे निष्ठावंत माणसं आहेत. पण अजून बाजूलाच आहेत ना, जे कधी पायी वारी नाही, रोज संध्या हरिपाठ नाही, काकडा त्याच्या पाठ नाही, तरी लोक म्हणतात महाराज. लय बाय. हा, मग कलीचाच प्रभाव आहे ना. हे जे प्रमाण आहेत, असत्यासी रिझले जन, पापा देती अनुमोदन करती हेळन संतांची. ऐका कलीचे महिमा हे रीतच आहे ना. लटीक येते साच कोणा हिन, तसं जनाबाई म्हणते, सांग देवा खऱ्या सेवा करणाऱ्याला लंगुटी तरी मिळाली, सेवकाच्या ढुंगान मिळे चिंधी. कोण आहेत खरे सेवा करणारे की ज्यांना लंगुटी सुद्धा मिळाली? नामदेवराय वर्णन करतात, ब्रह्माचे पोर एक खेळासी भ्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, रागवेच पळून गेले रे, रागवेच पळून गेले रे, खेळी तुझं सांगत होते जाणून गेले, ऐक खेळी तुझं सांगत होते जाणून गेले, ऐक जाणून गेले रे, ऐक खेळी जाणून गेले रे. नामदेवराय वर्णन करतात, ब्रह्माचे पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. हा, इथं उदाहरण दिलंय कोणाचं? शुकाचार्यांचं उदाहरण दिलं. शुकाचार्य महाराज आईच्या उदरात राहिले किती वर्ष? किती वर्ष? सोपी गोष्ट नाही, सांगायला बरं वाटतंय, ऐकायला बरं आहे. वस्तुस्थितीमध्ये ही गोष्ट बरी आहे काय? किती वर्ष? आपल्याकडे राहू द्या बरं, 10 10.5 महिने काय होतंय ते बघा. पण शुकाचार्य आईच्या उदरात राहिले किती वर्ष? ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. शेवटी भगवंतानी हात जोडले कुणाला? शुकाचार्याला बाहेरून. शुकाचार्य महाराज बाहेर या, नाही तर तुम्हाला मातृहत्येचं पातक लागेल. शुकाचार्याने आतून सांगितलं मी बाहेर येणार का? बाहेर आलं की लगेच वारा लागतो. कोणचा? मी आणि माझे हा वारा लागतो, त्याच्यामुळं मला बाहेरच यायचं नाही. भगवान म्हटले. पण बाहेर नाही आले तर तुम्ही आईच्या उदरात येत याचं भान राहू द्या. बाहेर नाही आले तर मातृहत्येचं पातक तुम्हाला लागेल. बाहेर या. शुकाचार्य म्हणतात नाही येणार, वारा लागल मला. हा कशाचा? भगवंतानी बाहेरून वचन दिलंय, मी माझा वैराग्य हा गुण देतोय तुम्हाला, पण बाहेर या. ज्या वेळेला भगवंतानी वचन दिलं मी माझा वैराग्य हा गुण देतो पण तुम्ही बाहेर या, त्यावेळेला शुकाचार्य बाहेर आले. त्या आईची डावी कुस फाडून आले, कापत कापत बाहेर आले. आईची डावी कुस फाडून बाहेर आले. बाहेर आले तिथंच इवळत आणि रडत कणत बसले. मग काय झालं? ते नागवेची पळून गेले रे. लगेच पळून गेले. त्यांनी विचार केला इथं थांबायचं सुद्धा नको. बघा, शुकाचार्य महाराज पुढे पळू लागले आणि त्यांचे पिताश्री कोण? त्यांचे पिताश्री कोण? महर्षी व्यास. आता त्यांना इतका आनंद झाला की 12 वर्षांनी झालाय. काय आनंद झाला असेल का नसेल? पण 12 वर्षांनी झाला असाच पळून काय करावं म्हणून त्याच्या माग पळू लागले व्यास. शुका थांब, शुका थांब. शुकाचार्य तसंच पळतात. ते नागव्याची पळून गेले रे. कसे पळून गेले ते? अंगावर बोट भरई वस्त्र सुसाट पळतात आणि महर्षी व्यास त्यांच्या माग पळतात. ऐका, पळत असताना पळता पळता मध्ये एक नदी लागली. त्या नदीवर अनेक माता भगिनी कुणी कपडे धुतय, कुणी स्नान करतय.
चरित्र वर्णन केलं ते. तिथं काही माता भगिनी आहेत. आता तिथं कुणीच नाही ना, सगळ्या स्त्रियाच आहेत. काहींच्या अंगावर वस्त्रही नाहीत. आणि शुकाचार्य त्यांच्या जवळून पळत गेले. बरं, शुकाचार्य पळत गेले म्हणजे वय वर्ष किती आहे? बरं, अंगावर एक बोट भर वस्त्रही, पण ते त्यांच्या जवळून पळत गेलेत. त्या माता भगिनी कुणी कपडे धुतात, कुणी स्नान करतात, अंगावर त्यांच्या वस्त्र नाही, ते तिथूनच पळत गेले. पण त्या माता भगिनीला काहीच वाटलं, काहीच वाटलं का वाटलं नाही? महत्वाचं असे, शुकाचार्य देहावरच नव्हते ना, ते जवळून कोणत्याही अवस्थेत निघून गेले तर काय त्याच्याबद्दल, ते पुढे पळून गेले. आणि म्हातारं ज्या वेळेला मागून पळत आलं त्यावेळेला त्या माता भगिनीने आपल्या अंगावर प्रत्येकाने वस्त्र घेतले. आणि वस्त्र घेतल्यानंतर म्हाताऱ्याला असा संशय आला, माझा 12 वर्षाचा मुलगा विवस्त्रावस्थेत यांच्या समोरून गेलाय तरी यांना काहीच वाटलं, आणि मी एवढा वयोवृद्ध, माझी पिकली दाढी. आणि मी जवळ आलोय तर यांनी, मग त्यांनी प्रश्न केलाय, कुणी? महर्षींनी त्या माता भगिनीला, माझा 12 वर्षाचा मुलगा विवस्त्रावस्थेत तुमच्या समोरून पळत गेला तरी तुम्हाला काही वाटलं नाही, आणि माझ्यासारखा वयोवृद्ध तुमच्या समोरून चाललोय तर तुम्ही अंगावर वस्त्र घेतले, नेमकं काय? त्यावेळेस त्या माता भगिनी सांगितलं, ते तरुण जरी असले, विवस्त्र जरी असले तरी ते देहावर, हा, तुमचं वय जरी झालेलं असलं हो तरी तुम्ही, हा, तुमची नुसती पिकलेली फक्त, पण साळे गेलेले. हा, विठाला तुम्ही देहावर येत, वय जरी झालेलं असलं ते देहावर नाहीत. आणि ते पुढे गेलेले शुकाचार्य हा पिताश्रीचा आणि माता भगिनीचा संवाद ऐकत होते. ऐका, बघा, मला पुढे सांगायचा आहे भाग. तेवढ्याच शुकाचार्याला झाला थोडासा काय म्हणतात, कसा झाला की आमचे पिताश्री एवढे वयोवृद्ध, एवढे ज्ञानी, एवढे विद्वान, पण ते जवळ आल्यानंतर या माता भगिनींनी वस्त्र अंगावर घेतले आणि मी जवळून गेलो त्यावेळेला काहीच वाटलं. म्हणजे त्यांच्यापेक्षाही मी थोडासा हा झाला बरं का, मी त्यांच्यापेक्षाही. आणि तसंच पुढं पळत पळत गेले, राजा जनकाकडे गेले. आता राजा जनक आत आहेत, बाहेर दारामध्ये द्वारपाळीत त्यांच्या, हे डायरेक्टच आत निघाले. सांगितलं थांबा. कुठं निघाले? परवानगी काही का? मग त्यांना सांगितलं, राजा जनकाला सांगा मी शुक आलोय. मी कोण आलोय? मग त्यांनी जाऊन सांगितलं. त्यावेळेला राजा जनकाने आतूनच सांगितलं, तुम्ही ज्याला बरोबर संघ आणलंय त्याला बाहेर ठेवा, मग आत या. मग त्यांनी तो निरोप दिला की राजा जनकाने सांगितलंय तुम्ही ज्याला बरोबर आणलंय त्याला बाहेर ठेवा. त्यावेळेला शुकाचार्याला वाटलं, मी तर अंगावर बोटभर वस्त्र सुद्धा, बरं मी जोडीदारही आणला, कोणीच नाही ना माझ्या बरोबर, अंगावर वस्त्रच नाही माझ्याजवळ, काय? पुन्हा निरोप दिला, राजा जनकाला सांगा मी शुक आलोय, आत येऊ का? पुन्हा सांगितलं. राजा जनकाने पुन्हा निरोप दिला, ज्याला बरोबर आणलंय त्याला बाहेर ठेवून मग यात. पुन्हा तोच निरोप मिळाला. आणि पुन्हाही विचार केला, माझ्या बरोबर तर काहीच नाही, वस्त्रच नाही म्हटल्या बाकीचं बरोबर काय? आणि तिसऱ्यांदा तोच निरोप मिळाला. आणि मग लक्षात आलं, मी एवढं सुद्धा देवाजवळ चालत हा, मी शुक आलो एवढं सुद्धा चालत. आणि ज्या वेळेला तिळभरी जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा, तेवढंही सहन होत नाही. मग ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला आत प्रवेश दिलाय. मला पुढची कथा नाही लांबलचक सांगायची, मला इतकाच मुद्दा सांगायचा होता की शुकाचार्यासारखं वैराग्य आतापर्यंत कोणाकडं नाही. जनाबाई म्हणते, सांग पांडुरंगा, शुकाचार्यासारखा या मायेचा वारा लागल म्हणून आईच्या उदरामध्ये राहिलेले 12 वर्ष त्यांना तेवढी नाही मिळाली. काय? चिंधी सेवकाच्या ढुंगान मिळेच खऱ्या सेवा करणाऱ्याची हीच अवस्था आहे. म्हणून म्हणते तुझ्या दरबारामध्ये न्याय राहिला, धुंद झाला तुझा दरबार.
तुला न्याय राहिला नाही, तू अन्यायाने कसा वागतो सांगू तुला. उदाहरण क्रमांक, चाळ काशी त्रैलोक्य भावे बंदी, धुंद झाला तुझा दरबार. चाळ काशी त्रैलोक्य भावे बंदी म्हणजे चाळ्या करणारा, लावा लावी करणारा, त्याला तीही त्रिभुवनात किंमत आहे. कोण? नारद मुनी. हा, नारदचे बरं. तीही त्रिभुवनी गमन नारदा, तिन्ही त्रिभुवनामध्ये गमन करणार नारद. पण त्याला तिन्ही लोकात किंमत होती. बघा कुठं, देवात गेला तरी तेवढीच किंमत, मानवात आला तरी, राक्षसात गेला तरी तेवढीच किंमत, सर्व गुण संपन्न म्हणजे कोण्याही पक्षात गेला तर त्याला तेवढीच किंमत. आता सुद्धा काही काही गडी आहेत तसे, कोणत्या पार्टीत गेला ना पंचवार्षिकला बदलून त्याला तेवढीच किंमत आहे. नारद येते कुठे, राक्षसात तेवढीच किंमत, मानवात तेवढीच किंमत, देवादिकात. आणि दुसरं कारण, सगळ्याबरोबर ज्याचं जमत होतं, कुणाचं? नारदाचं. आणि आतापर्यंत जेवढं पुराण, 18 पुराणात, ह्याचं त्याला, त्याची ह्याला, याचं त्याला, कुणी केलंय? हा, लाव्या लावी करणारा, चाळकाशी, चाळ्या करणारा, चाळकाशी त्रैलोक्य भावे वंदी. बरं, नारद इथला तिथं जाऊन निरूप एवढा झटपट सांगायचं. म्हणून अजून काही एखाद्या गावामध्ये इकडचं तिकडे करणारा माणूस आहे ना, त्याला लोक म्हणतात तू लई कळीचा, म्हणतात की नाही? हा, बघा, नारदाच्या पॅनलचे माणसाचं गावगाव एवढे कार्यरत आहेत. स्वतः पक्ष अध्यक्ष कसा असेल? बघा, पुराण जर बघितलं, सगळ्या लावालावी कुणी केल्या? बरं, देवादिकांची फजिती त्यांनी केली. आता ते दत्त जन्माचं चरित्र बघा, लक्ष्मी, सावित्री, पार्वती यांच्यापाशी जाऊन वर्णन केलं. कुणाचं? अनुसयेचं. बरं, कुणी गेलं का म्हणायचं, नारदा काय चाललंय, बरं आहे का, तुमच्या तिकडे कसं आहे, तुमच्या भागात? लगेच सांगणार, आमच्या भागामध्ये अनुसया एक महान पतिव्रता आहे, एवढी पावर आहे तिची की तिच्यासारखी त्रिभुवनात पतिव्रताच. मग दुसऱ्या बाईचं वर्णन आपल्या बाईजवळ केलं, तिला बरं वाटतंय काय? का गुदगुल्या होत्या? लगेच असं होतं ना. तिथं ते नारद सगळ्यापेक्षा पार्वतीजवळ तिचं वर्णन करून सांगितलं, लक्ष्मीजवळ, सावित्रीजवळ. मग त्यांना काय पडतं का? सावित्री म्हणजे ब्रह्मदेवाची, तिने सांगितलं ही सृष्टीच निर्माण आमच्यामुळं झाली, आम्हापासून ही उत्पत्ती, नाथ महाराजाच्या गाथ्याप्रमाणे आम्हापासून ही उत्पत्ती, तिची एवढी शीघ्र गती, असं प्रमाण आलंय. आमच्यापासून ज्यांची निर्मिती झाली ती आमच्यापेक्षा कुठे श्रेष्ठ असू शकते का? पण ते नारदांनी पटवलं, अहो तुमच्यापासून जरी निर्मिती झाली असली तुमच्यापेक्षा 10 पट श्रेष्ठ आहे. कोण? दिली काढी टाकून. मग तिचा पातिव्रत्य नष्ट व्हायला काय करावं लागेल? दिला सल्ला, संध्याकाळी मालक आल्यावर त्यांना लावा भोजन करायला, आणि विवस्त्र अवस्थेत दे म्हणावं भोजन. धरला ना हट्ट तिने. ब्रह्मदेवाला वाटलं ही काय डोक्याला लागली काय, आता काय करावं, पण श्री हट्ट मोडत नाही. पार्वतीला तो सल्ला दिला, लक्ष्मीला तो. बरं, तिन्ही देव घरी आले की यांनी केलीत ना आदळ, आपण हे पाणी दे, घ्या हाताने. आणि एवढा हे पाणी आण, हाताने घ्या. तेवढ्यातच गाड्याला वाटतं आज काहीतरी भिनासलेलं दिसतं. देव जरी झालं तर काटा झाला देवांचा, फार असे वाकडेच झाले देव. काय ती कोण पतिव्रता आहे? अनुसया, तिचं पातिव्रत्य घालवा. देव बी म्हटले ह्या डोक्याला लागल्या काय, ती पतिव्रता आहे, तिचं कसं पातिव्रत्य घाल? नारदानी सल्ला दिला असा. मग वाटलं ह्या नार्याने इथं येऊन खोड केली का घरी, आपल्या बी घरी येऊन काढी टाकली दिसते. पण नाविला झालास, तिन्ही देव आपापल्या वाहनावर बसले गेले. चरित्र माहिती आपल्याला. तिथं गेल्यानंतर अनुसयेला समाधान वाटलं, अतिऋषीला समाधान वाटलं की प्रत्यक्ष तिन्ही देव आले. आदर आतिथ्य केलं आणि सांगितलं मग त्यांनी, आम्हाला भोजन हवंय, पण कसं? आता ती महान पतिव्रता आहे, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. तिने कमंडलूतलं पाणी घेतलं आणि तिघाच्या अंगावर शिंपडलं की झाली एवढाली. आता एवढाल्या बाळाच्या समोर आई कशी असली तरी काय हो, एवढाले बाळ झाले. ठेवले वस्त्र काढून, घेतलं जवळ, स्तनपान केलंय. त्यांना काही भात घातला होता काय खायला? स्तनपान केलं, झोक्यात टाकायची आणि रोज अंगाई गीत गायची. तिलाही समाधान वाटलं की तिन्ही देव बालक रूपाने माझ्याजवळ आहेत, माझं काहीतरी पुण्य उदयाला आलं. आता हे गेले तिकडं, बाळ झाले, ह्या सकाळ संध्याकाळ सारख्याच लावायच्या.
नॉटरीचे बोल कधी कबरे क्षेत्राच्या बाहेर. त्यांना वाटलं तिकडे रेंजच नाही नाशिक भागात काय माहिती बा. आणि नारदाला माहीत होतं हे कबरे क्षेत्राच्या बाहेर आहेत गडी. आता नारदाने पुन्हा 8-15 दिवस तिकडे जायचंच बंद केलं. नारदाचा बी सुचाप लागायचा. ह्या वैतागल्या ना. पण 1-2 दिवसाचा माणूस कसं येते ना माघारी असं. अहो डायरेक्ट 15 दिवस गेले. गुढीपाडवा ते हनुमान जयंतीच. 15 दिवस मिळत नाही काय करावं. 15 दिवसांनी नारद सहज गेले. नारदाला सांगितलं याशी बनगडे. नारद म्हटलं मी सुद्धा रोज ट्राय करतोय सकाळ संध्याकाळ पण लागत नाही. कबर क्षेत्राच्या बाहेर दिसते. 6 महिन्याचा काल जाऊन दिला. आणि नारद पुन्हा एक दिवशी चक्कर मारायला पुन्हा आलं. म्हटले काय आता. म्हटले काय ते याच्या अवस्थेत का एवढाले झालेत आता ते. आता तुम्ही आता आणून तरी काय करणार आहे. एवढ्याला काय करत. मग काय करावं लागेल सांगितलं. तुम्हाला स्वतः शरण जावं लागेल. तिघीला सांगितलं. आम्ही ती विलाजच नाही त्याच्याशिवाय. गेले तिघी शरणांगती पत्करली आणि सांगितलं आमचे पती परत द्या. आता ती अनुसाय आहे बुवा. तिने एवढ्याले आणून ठेवले तिघीच्या समोर. घ्या म्हटले आपापले. आता ते ओळखू कुठे येतात. बरं दुसराच उचला होता आपलं पातिव्रत्य जायला बसले. एक फुटा नाही का दुसऱ्याच्याला हात लावल्या. पूर्ण अभिमान गलित झाला. पुन्हा शरणांगती पत्करली. तिने कमंडलूतलं पाणी टाकलं आणि पुन्हा तिन्ही देव पूर्ववत झाले. समाधान वाटलं. जा म्हटले आपापले. पण तिन्ही देवाला तिचा वियोग सहन होत नव्हता ना. 6 महिने जिने आईच्या रूपाने आपल्याला स्तनपान केलंय आपलं पालन पोषण केलंय. तिन्ही देव प्रसन्न झाले आणि सांगितलं तुझी माते काय इच्छा आहे सांग. त्यावेळेला अनुसाईने इच्छा व्यक्त केली तुमचा तिघांचा मिळून एक अवतार व्हावा स्वतंत्र आणि तो माझा म्हणून प्रचित व्हावा अशी विनंती व्यक्त केली. त्यावेळेला तिन्ही देवांची एकच मूर्ती तिच्या हातावर तयार झाली. असं नाथ महाराजाच्या गाथ्याप्रमाणे त्रय देवांची मूर्ती करकर्मळी झाली शीघ्रगती असं प्रमाणे. आणि इकडं महाराजांचं प्रमाण सांगते आत्रीची अनुसया. आत्रीची अनुसया विश्वतारावया धरी अवतार. आत्रीची अनुसया गरोदर असं प्रमाणे. पण इथं नाथ महाराजाच्या गाथ्यात प्रमाण आलंय त्रय देवांची मूर्ती करकमळी झाली शीघ्रगती असा तो भगवंताचा अवतार. मला पुढे दत्त जन्म नाही करायचा. मला पुढचा मुद्दा सांगायचा. असा लावा लावी करणारा कोण नारद. पण त्याची चौखड किंमत राक्षसात तेवढीच मानवात तेवढी देवादिकात तेवढी किंमत. असा चाळ्या करणारा चाळकासी त्रैलोक्य भावे वंदी. आणि नारद ज्याच्या घरी जाईल आणि त्याच्या घरी काही भानगड होणार नाही असं घडलं बघा. एकदाच असं घडलं होतं. नारद सहज फिरत फिरत स्वर्गात गेलं आणि तिथंच थांबलं बरेच दिवस. नंतर मृत्यू लोकातून एक पुण्यवान स्वर्गात गेला. गेल्यावर नारदाची भेट झाली. म्हटलं कसं काय चाललंय. नारदाने सांगितलं आपल्या पॅनलचं काम बरं आहे का खाली. आपल्या पक्षाचं काम बरं आहे का. तो पुण्यवान माणूस गेला. तो म्हटला एक कुटुंब असे मृत्यू लोकांमध्ये त्या पती पत्नीचा आत्तापर्यंत एवढ्या वर्षात कधी वाद झाला कधीच वाद झाला एवढं प्रेमाने राहणारं कुटुंब आहे. नारद म्हटलं ते नजर चुकीने राहिला सर. कुठे कोण्या गावात पत्ता घेतला. नारद दुसऱ्या दिवशी तिथं आलं. बघा त्या कुटुंबात दुसरं कोणी नव्हतं. उभयता पती पत्नीच होते. दुकानदारीचा व्यवसाय करत होतं ते. पण अडचण एक होती. श्रीमंत होतं ते पण संतती झाली नव्हती. तेवढीच अडचण होती. नारद डायरेक्ट घरी गेलं. मालक दुकानावर पत्नी घरी. नारद गेल्यानंतर नारदाचं तिने आदर आतिथ्य केलं. नारदा या तुमच्यासारख्याचे पाय आमच्या दाराला लागले. आदर आतिथ्य केलं. आणि नारदाने सांगितलं बाई काय अडचण आहे. तिने सांगितलं काय नारदा काही अडचण नाही. सगळं सुख समाधान आहे. देवासारखा पती मिळाला पण अडचण एकच आहे. मला संतती झाली. आणि नारद येते. नारदाला पॉइंट सापडला ना. नारद म्हटला तुला होणार सुद्धा नाही का बरं. नारदाने सांगितलं बाई तुझा दोष नाही. दोष मालकाचा आहे. कारण दोघांचं प्रेम होतं ना. फक्त लावून द्यायचं होतं ना. सांगितलं तुझा दोष नाही दोष मालकाचा आहे. तिने सांगितलं माझ्या पतीला दोष देऊ. संतती नाही झाली तरी चालेल पण माझ्या पतीबद्दल काही अभद्र बोलू
नारदाने सांगितलं हे तुला खरं वाटणारच नाही, पण तुला संतती होणार नाही. तुझा दोष नाही बाई, दोष मालकाचा आहे का? तुझा मालक म्हणजे पूर्वजन्मातला, मागच्या जन्मातला मिठातला किडा आहे, म्हणजे तो नुनखुरा आहे. मिठातला किडा त्याला काय म्हणतात? नुनखुरा. तरी ती बाई म्हणते माझ्या पतीबद्दल असं बोलू. नारद म्हटलं तुला खरं वाटणारच नाही, आणि जर माझं खोटं असलं तर संध्याकाळी त्याची पाठ चाटून पहा खारट लागते का नाही बघ. दिली काढी टाकून. गेलं नारद तिथून. गेलं ते डायरेक्ट मध्ये कुणाच्याच घरी थांबलं नाही, त्याच्याच दुकानावर गेलं. दुकानात आल्यानंतर त्यांनी आदर आतिथ्य केलं. नारदा या, तुमच्यासारखेचे पाय आमच्या दाराला या. आदर आतिथ्य केलं. काय अडचण? त्या दुकानदाराने सांगितलं काहीच अडचण नाही, धंदा फुल चाललाय. हा, लक्ष्मी सारखी पत्नी मला मिळाली, आनंदी आहे सगळं. अडचण एकच आहे नारदा, फक्त झालं नाही. नारदाने सांगितलं तुला होणार नाही संतती. का? तुझा दोष नाही, तू चांगला आहे, पण तुझी पत्नी पूर्वजन्मातली कुत्री आहे. तो म्हटला नारदा मला संतती नाही झाली तरी चालेल, पण माझ्या पत्नीबद्दल असा अभद्र काही बोलू. तो म्हटला तुला खरं वाटणारच नाही, आणि जर माझं खोटं वाटत असलं तर पग संध्याकाळी तुझी पाठ चाटते का नाही. जय हरी केलं, निघून गेलं ते. आता हा म्हटला नारद ज्या अर्थी म्हणतो ही मागच्या जन्मातली कुत्री म्हणजे खोटं, आणि ती बी नारद बाहेर गेल्यावर म्हणते नारद ज्या अर्थी म्हणतात पूर्वजन्मातला हा मिठातला किडा आहे, नून खोराय, म्हणजे नारद म्हणते म्हणजे खोटं. बघ आज संध्याकाळी पगतेच चाटून. काय तो म्हटला पगतोच आज. नारद ज्या अर्थी म्हणतं हे मागच्या जन्मातली कुत्री आहे म्हणजे पाहतोच. संध्याकाळी हे दुकान बंद करून घरी आलं, हातपाय तोंड धुतलं, चहा घेतला, भोजन झालं, झोपलं ते. हा, आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं बनेल काढून झोपलं ते. आता झोपलंय काय ते जागच, ती बी जागीच. पण त्यांनी विचार केला आता हे कधी बघायचं ही. मग त्याने आपलं घोरण्याचा आवाज केल्यावर तिच्या लक्षात आलं हे आता झोपलेत. मग झोपलेत म्हटल्यानंतर तिने हळूच प्रयोग केला. आता बघा दिवसभर माणसाला घाम आलेला असतो, ते पाठ लागणारच ना हो कशी. आणि ज्या वेळेला तिने पाठ चाटली, हा काय झोपलेला होता का, त्याने लगेच ठोका टाकला. कुत्री आहे का ग तू? ती लगेच म्हटली तू नून खोराय, मिठातला किडा आहे. रातच्या 11ला भांडणं सुरू झाले. शेजारी पाजारी गल्लीतले म्हणत होते आपण एवढ्या वर्षी दरा, तो आतापर्यंत या दोघाचं कधी. अहो एवढे, ती म्हणायची, तो म्हणायचा तू कुत्री आहे मागच्या जन्मातली, आणि ती म्हणायची तू नून खोराय, मिठातला किडा आहे. रातचेच भांडणं लागले. असा लावा लावी करणारा कोण? पण त्याची त्रिभुवनात किंमत आहे. जनाबाई म्हणते लावा लावी करणारा नारद. चाळकाशी त्रैलोक्य भावे वंदी, चाळ्या करणारा लावा लावी करणारा त्याची त्रिभुवनी कसा वागतो सांगू तुला. उदाहरण क्रमांक उढोपार खुमाई.
वैयाकरणाचा शब्दशः अर्थ मी आपल्यासमोर ठेवला आहे. जे योग्य आहे ते मायबाप संताचं आहे, गुरुजनांचं आहे. उपस्थित सर्व गुरुजन, गायक, वादक सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून शिवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. या अभंगातले तुमच्या समोर उदाहरणं मांडलेत. किती? 8. तसे या अभंगात उदाहरणे आहेत सगळे 14. किती उदाहरणे आहेत? त्याच्यातले तुम्हाला सांगितलेत किती? अजून बाकी आहेत किती? 6. बघू आता. म्हणजे तसं म्हणत नाही मी पुन्हा येईन. हां, कारण पुन्हा येईन म्हणल्यावर अडचण येते 2.5 वर्ष. हां, पण बचे घेतो. हां, होय. आता लय टाइम झालाय मावशी. आता उद्या घेऊ, आता वेळ झालाय. हा, बचेंगे तो और भी लढेंगे एवढंच सांगतो. हा, सेवा आपण इथंच थांबतो. बघता बघता आपल्या या सप्ताहाला 26 वर्ष झाली. ही तरुण मुलं सगळी जुन्यांनी आत्तापर्यंत सुरू केली परंपरा तीच पुढं ही मुलं. बरं, हे मुलं सप्ताहामध्ये पुढं कार्य करतात. त्यांचं वय नाही ते बघा. ह्या वयात ही मुलं संप्रदायाचं धर्माचं काम करतात, लक्षात ठेवा. पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची त्यांना गरज आहे. बरं, हे कुठलंही कार्य आर्थिक सहाय्याशिवाय चालत नाही. बरं, थोरा मोठ्याचं ते काम आहे. मुलांना चांगलं कार्य करतात ना, धर्माचं काम करतात, संप्रदायाचं काम करतात, त्याच्या पाठीशी आपण खंबीर उभं राहिलं. हा, पण माणसाची प्रवृत्ती अशी आहे, नास्तिकाच्या मागं माणसं उभा राहतील. कलीचा प्रभाव सांगतोय. एक धर्माचं काम ते पुढं होऊन करतात, संप्रदायाचं काम करतात. बरं, सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील बोटाव मोजण्यासारखी एक संप्रदायातली जी वक्ते आहेत ते आपल्या नाम सप्ताहामध्ये येतात इथं. हे लक्षात असू द्या. हे फक्त त्या पोरांच्या प्रेमाने सगळी मंडळी इथं येतात, नाही तर सहज त्या तारखा भेटणंही आणि ते येणंही शक्य नाही. पण त्यांच्याकडे तेवढी नम्रता आहे, तेवढा प्रेम आहे. गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की प्रत्येक वक्त्याला वाटतं एवढे मुलं ह्या वयात हे करतात म्हटलं आपण यांना तारीख दिली. या उद्देशाने सगळी महाराज मंडळी इथे येतात. पण तुमच्या सहकार्याची त्यांना गरज आहे. कारण ते जर निराश झाले, मागं सरले, तर उपयोग होणार नाही. म्हणून कुठलंही कार्य म्हटलं की त्याला आर्थिक बळाची गरज असते. ते सहकार्य त्यांना करा. ज्यांच्याकडं ते दातृत्व आहे, ज्यांच्याकडं अवदारी आहे, त्यांनी अशा कार्यामध्ये मदत केली पाहिजे. धर्माकरता, संप्रदायाकरता तुम्ही दान केलं तर तुमच्या धनाची वृद्धी होईल. 1 हाताने दिलं तर ते तुम्हाला 10 हाताने भगवान देत असतो. म्हणून याची जाण राहू द्या. म्हणजे मला आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मागच्या वर्षीचं स्वरूप जे होतं तसा तुम्हाला प्रतिसाद दिसत, बरोबर आहे ना पोरं? पण ठीक आहे, भगवान शंकर येतं. निश्चित अजून बाकी 3 दिवस निश्चित त्यांना सद्बुद्धी दिल्याशिवाय भगवान राहणार नाही. ठीक आहे, त्याची जर इच्छा असेल सप्ताह मोडकलीला आणायचा तर आपणही काही करू शकत. पण त्याची जर इच्छा असेल तर 3 दिवसामध्ये तुम्हाला भगवंताची कृपा झाल्यानंतर काय होत नाही. त्याची जर इच्छा असेल तर राजाचा रंक करू शकतो आणि रंकाचा राजा करू शकतो. तुका म्हणे आले समर्थाचे री होय राणा. आपण प्रत्येकाने आपला खारीचा वाटा म्हणून सहकार्य करा. धर्माचं कार्य, संप्रदायाचं कार्य. आणि याच नाम सप्ताची हळूहळू ढाळे ढाळे की तुलीने एक वेळे अशी या नाम यज्ञाची वृद्धी व्हावी, इतकीच आपणा सर्वांना एक विनंती करतो. पण तुमच्या सहकार्याची गरज आहे. आपण सर्वजण त्या विद्यार्थ्यांना, मुलांना सहकार्य करा. ते काय त्यांच्या घरचं काम नाही, हे धर्माचं काम आहे, संप्रदायाचं काम आहे. आणि आपण थोडा थोडा हात लावला तर काय होत नाही. होईल का नाही? आहे का तुमची इच्छा? आता माता भगिनीकडेच हात करतो. इच्छा ज्यांची इच्छा आहे आपण काहीतरी सहकार्य करावं, हात वर करा बरं. एकच आपण नाम सप्ताहाला सहाय्य करावं. अशी ज्यांची इच्छा आहे ते वर हात करा. ज्यांची इच्छाच नाही आपण काहीच द्यायचं नाही सप्ताहाला, त्यांचे राहू द्या खालीच. पण ज्यांची इच्छा आहे ते वर हात करा ना. तुमचे नाही का? मग हात कुठं गेले काय तुमचे? हां, ज्यांची इच्छा आहे ते वर हात करा. लाजू नका. इथं काय धर्माकरता वर हात करतोय आपण. ज्याला वाटतंय आपण हिंदू
हिंदूचं कार्य आहे आणि ते आपण पूर्णत्वाला नेलं पाहिजे. पाहिजे. अशी ज्यांची इच्छा आहे ते वर हात करा म्हणतोय मी. म्हणजे मला लक्षात येईल की ज्यांचे हात खाली यांची धर्माबद्दल आस्था दिसत. धर्म आहे आपला. चष्म्यावाली हा लय मोजकेच हात दिसले मला वर. हा ठीक आहे, सहाय्य करा इतका संदेश देतोय. सेवा थांबतोय. विठ्ठल जय जय.